आचार्य रतनलाल सोनग्रा आपल्या सर्वांच्या कुटुंबातील एक ज्येष्ठ स्नेही, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, तत्वचिंतक आणि प्रबुद्ध नायक अशा विविधांगी भूमिकेतून आपण त्यांना ओळखतो. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे माजी अध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, आपल्या MIT परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य, विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या सोबत सरांवर नितांत श्रद्धा प्रेम असणारे सरांचे एक सख्खे सहकारी आचार्य रतनलाल सोनग्रा यांचं या रविवारी दिनांक 11 जानेवारीला दुःखद निधन झालं. आज सर हे देहानं आपल्यात जरी नसले तरीही गेली कित्येक दशकं आपल्या साहित्यातून, आपल्या लेखणीतून, आपल्या विचारांतून आणि त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून असेल, जे विचार त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले, पुरोगामी चळवळ असेल किंवा डावी चळवळ असेल, आंबेडकरी चळवळ असेल, अशा अनेक चळवळींच्या माध्यमातून जे असंख्य कार्यकर्ते, मजदूर संघाच्या सारख्या लेबरपासून तर अगदी रस्त्यावरच्या लोकांपर्यंतचे अनेक प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते पत्रकारिता असेल, अशा अनेक माध्यमातून त्यांनी सातत्यानं समाजासमोर मांडले. असे रतनलाल सोनग्रा सर हे आपल्या सर्वांनाच आपल्या कुटुंबातील एक घटक होते आणि म्हणून त्यांचे विचार, त्यांच्या प्रेरणा या सातत्यानं आपल्यामध्ये चिरंतन राहतील हा मला विश्वास आहे. खरं तर अशा एका दैदिप्यमान व्यक्तीची श्रद्धांजली सभा या ठिकाणी दुःख अंतकरणानं आपल्याला आयोजित करावी लागत आहे, कारण सरांचा एक मोठा चाहता वर्ग होता. मी नगरकडचा असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्याविषयी भरपूर ऐकत आलेलो होतो. पण जेव्हा मी MIT या इन्स्टिट्यूटला जॉईन केलं, सरांचा कराड सरांमुळे सोनग्रा सरांचा MITशी एक फार घनिष्ठ असा संबंध होता. पण मी जेव्हा MIT जॉईन केलं त्याच्या पहिल्या दिवशी आदरणीय राहुल सरांनी मला कबीरवाणी हे पुस्तक त्यावेळी मला पहिल्या दिवशी दिलं होतं. त्याच्याच दुसऱ्या दिवशी रतनलाल सोनग्रा सरांची माझी साहित्य परिषदेमध्ये एका कार्यक्रमात भेट झाली आणि मी सरांना ते पुस्तक दाखवलं. MIT जॉईन केलं त्यावेळेस त्यांना तो आनंद झाला आणि त्यानंतर कराड सरांच्या माध्यमातून तो संपर्क नेहमी सातत्यानं वाढत गेला. मला आणखीन एक छोटासा किस्सा या ठिकाणी सांगावासा वाटतोय की माझी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर निवड केली आणि मी त्या मिटिंगसाठी ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो, त्या कार्यालयामध्ये त्यातील माजी अध्यक्षांची नावं वाचली आणि ज्यावेळेस मी रतनलाल सोनग्रा सरांचं नाव वाचलं, मला एक भरून आलं की ज्या माणसाला मी ओळखतो, जवळून पाहतो रोज, त्यांचं नाव तिथे अध्यक्षस्थानी पाहिल्यानंतर मी तिथून सरांना फोन केला होता आणि त्यांनाही अगदी आनंद झाला होता. तेव्हापासून गेली काही वर्ष सातत्यानं सरांचा संपर्क येत राहिला. अगदी आत्ता ज्यावेळी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सर यांनी मानवता तीर्थ भवन जे त्यांच्या मूळ गावी उभारलं मागच्या 2 महिन्यापूर्वी, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 14 नोव्हेंबरला एक भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी सरांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. तेव्हा देखील सरांचा हा आग्रह होता की सोनग्रा सर त्या कार्यक्रमाला आले पाहिजेत. पण दुर्दैवानं सोनग्रा सरांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरांना त्या कार्यक्रमाला येता आलं नाही आणि तेव्हा सरांशी जे बोलणं झालं ते माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून ते कदाचित शेवटचं बोलणं होतं. पण सर हे सदैव आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांचं एक स्थान, एक आदराचं स्थान हे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सातत्यानं राहील. आपण सर्वजण ऐन प्रकारेने सरांशी जोडलेलो आहोत. एक अतिशय स्कॉलर व्यक्ती, ज्यांनी MA च्या हिंदीच्या याच्यामध्ये पुणे विद्यापीठात प्रथम स्थान प्राप्त केलं, त्यानंतर आचार्याच्या पदवीसाठी सुद्धा त्यांना प्रथम स्थान मिळालं. विद्यावाचस्पतीसाठी ते हैदराबादला असताना त्यांना गीतांजली सुवर्ण पदक प्राप्त झालं. अतिशय एक असे स्कॉलर व्यक्तिमत्व की ज्यांनी साहित्याबरोबर चळवळीला प्रत्यक्ष रूपानं हे सातत्यानं त्यांच्या जीवन व्यवहारात आपल्याला पाहायला मिळतं. तथागत गौतम बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, सम्राट अशोक इथपासून क्रांतिबा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, संत रविदास, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे,
स्वामी विवेकानंद ते योग महर्षी शेलार मामा, अशा अनेक व्यक्तींचा जीवनाचा प्रभाव त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असंख्य पुरस्कार सरांना हे मिळालेले आहेत, ते आपण सर्वजण जाणतो. त्यांचं सोन जातक हे आत्मकथा असेल, अरे सरकार सरकार ही धारावाहिक जी सरांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला आली, ज्योतिबा फुलेंवरचा हिंदीमध्ये निघालेला चित्रपट, त्यामध्ये त्यांचं सक्रिय योगदान होतं. त्याचबरोबर जनतेशी भेट माझी घडवा अशा नाटकांच्या माध्यमातून असू देत किंवा निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो, हे आजच्या तरुण पिढीला उद्देशून त्यांनी लिहिलेलं लिखाण असेल. त्याचबरोबर विधी विधान से संविधान तक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वयंकथन ज्या प्रभावी पद्धतीनं सोनग्रा सरांनी या समाजापर्यंत आणलं, ही निश्चितच आपल्या सर्वांसाठी एक अमूल्य अशी ठेव सर या रूपानं सोडून गेलेले आहेत. अतिशय धाडसी, वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी पहिलं साप्ताहिक चालू केलं. म्हणजे 19व्या वर्षी ज्या वयामध्ये मुलं कॉलेजला त्या काळामध्ये त्यांनी कुठलेही रिसोर्सेस नसताना 1958ला पहिलं साप्ताहिक चालू केलं. तेव्हापासून 60 वर्ष निरंतर पत्रकारिता त्यांनी केली. इंडियन नॅशनल टीचर्स काँग्रेसचे ते सरचिटणीस होते. मी सांगितलं की साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष होते, नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय पुरस्कार असेल, मध्य प्रदेश शासनाचा दलित साहित्य अकादमीचा क्रांतिबा फुले पुरस्कार असेल, गुरु घासीदास पुरस्कार असेल, तिथपासून तर आपल्या माईर्स MITचा भारत साहित्य संस्कृती रत्न अलंकार हा पुरस्कार असेल, अशा अनेक माध्यमातून त्यांचं कर्तृत्व हे आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. मला अति दुःख होतं आहे की आज हे सर्वजण आपण बोलत असताना सर आपल्यामध्ये नाहीत. पण त्या दिवशी सुद्धा कराड सर ज्या तळमळीने सांगत होते सरांच्या विषयी की एक साथीदार जो या संपूर्ण प्रवासामध्ये सदैव सोबत राहिला, तो आज सरांच्या सोबत नाही. त्याचं दुःख सरांसह संपूर्ण आपल्या MIT परिवाराला आणि रतनलाल सोनग्रा सरांच्या असंख्य या मोठ्या विस्तृत परिवाराला निश्चितच होत आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो हीच मी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी सरांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि मला विश्वास आहे की जे विचार त्यांनी आपल्या साहित्यातून, आपल्या लेखणीतून आणि आपल्या कर्तृत्वातून आपल्या सर्वांसाठी सोडलेले आहेत, त्या विचारांना आपण आयुष्यभर जतन करणार आहोत. मी यानंतर माझ्या टेक्निकल टीमला अशी विनंती करतो की आचार्य रतनलाल सोनग्रा यांचा जीवन प्रवास दर्शवणारी त्यांच्यावरील एक चित्रफित या ठिकाणी प्रदर्शित करावी. मराठी साहित्यातील सोनचाफा, साहित्य वाचस्पती, साहित्य रत्न आचार्य प्राध्यापक रतनलाल सोनग्रा. त्यांचा जन्म 1 मे 1939 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर शहरात झाला. 1956 पासून सामाजिक, राजकीय आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी कार्याचा प्रारंभ केला. त्यावेळी त्यांनी नवप्रमोद हे साप्ताहिक चालवून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं समर्थन केलं. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, प्रबुद्ध पत्रकार, नवप्रमोद, लोकशक्ती, लोकयुग, प्रबुद्ध नायक, शिदोरी, यशस्वी नाटककार, जनतेशी भेट माझी घडवा, लोककथा, सूर्यावरचा अंधार, समताधर्मी वक्ता, कवी, निबंधकार, भाष्यकार, निर्भय कार्यकर्ता, संत साहित्याचा भाष्यकार म्हणून महाराष्ट्राला परिचित. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका या देशात भ्रमण करून तेथील जीवनाविषयी लिहिणारा लेखक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर जागतिक स्वरूपात मैत्रेय बुद्ध घोषित करून श्रीलंका, भूतान, नेपाळ या बौद्ध राष्ट्रात त्यांचा कार्यप्रसार केला. जननायक अण्णाभाऊ साठे, विश्वकवी प्रबुद्ध पारखी संत कबीर, कर्मयोगी वीरा शिंदे यांच्यावर ग्रंथ निर्मिती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्या ठिकाणी 14 अशोक स्तंभांचं निर्माण कार्य करणाऱ्या डॉक्टर अशोक शीलवंतांना संपूर्ण सहयोग करत 10वा अशोक स्तंभ अहमदनगरला उभारण्याचा संकल्प केला आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिनी त्यांच्या सोन जातक या मराठी आत्मकथेच्या 15व्या भागाचं प्रकाशन झालं आहे. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याशी
MIT संस्था स्थापनेपासून विशेष स्नेहसंबंध आहे. त्यांनी गरुड झेप या ग्रंथात पुण्याशी प्रतापू आगळा हा लेख लिहिला. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या भगिनी प्रयाग अक्का कराड यांच्या जीवनावर ज्योतीची निजज्योती हा ओवीबद्ध महाकाव्यरूपी ग्रंथ लिहिला. इथे साकारले पसायदान हा महाग्रंथ संपादित केला. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचं जीवन दर्शन आणि चरित्र लिहिलं. ज्ञानदेवांचं पसायदान लिहून एक आगळं वेगळं दर्शन घडवलं. प्राध्यापक सोनग्रा यांनी भगवान गौतम बुद्धांचे पंचशील ते ज्ञानदेवाचे पसायदान लिहिले आहे. मोको कहाँ ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में। ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबा कैलाश में, ना ही कोनो क्रियाकर्म में, नहीं जोग बैराग में। खोजी होय तो तुरंत ही मिलूँ पल भर की तलाश में। कहत कबीरा सुन भाई साधू सबकी सांसों सांस में। कबीराचं म्हणणं असं आहे की जो काही परमेश्वर आहे तो माणसामध्ये आहे आणि तुम्ही माणसामध्ये परमेश्वर पाहायला शिका. एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला जणू दर्पणात पाहतो आणि त्याला परमेश्वर समजून त्याच्याशी विलीन होतो आणि त्याला माऊली म्हणून त्याला साष्टांग नमस्कार घालतो. तर हे जे माणसाचं माणूसपण आहे आणि हे परमेश्वर माणसामध्ये पाहण्याचं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे. मी सर्वप्रथम अरुण खोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करावी. सोनग्रा सरांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. आत्ता एक छोटी फिल्म आपण बघितली, त्याच्यामध्ये सोनग्रा सरांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्यांची एकूण सामाजिक व्यापक वैचारिक राजकीय भूमिका ही लक्षात आली. हे सगळं बघत असताना मला त्यांच्याबरोबरचा सहवास पण आठवला. आणि मुख्यतः आम्ही MITमध्येच भेटायचो बऱ्याच वेळा. MITमध्ये कराड सरांनी काहीतरी कार्यक्रम ठरवलेला असायचा, त्या कार्यक्रमाला सरांचा निरोप असायचा, सोनग्रा सरांचा निरोप असायचा आणि आम्ही तिथे यायचो. आणि मग हिंदीमधल्या काही गोष्टी आपण काय करतो आहोत, मराठीमध्ये आपण काय नवीन लिहित आहोत, हे ते अगदी त्या तरुणाच्या उत्साहाने ते सांगायचे. वयाच्या 80व्या वर्षी देखील गेल्या अनेक वर्षांचा संबंध होता आणि दलित चळवळ, आंबेडकरी चळवळ यांचा माझा विशेष अभ्यास असल्यामुळे त्यांचं माझं विशेष असं काय म्हणतील ऋणानुबंध होते आणि सख्य होतं. त्यांची मुलगी परदेशात असताना मी एक जे मासिक चालवत होतो लोकशाहीसाठी समंजस संवाद, तर त्यावेळेला त्यांनी मला एक लेख पाठवला आणि ते म्हटले की अरुण हा लेख तुमच्या अंकात छापा. तर ते मार्क्सचा पुतळा बघायला गेले, मार्क्सचं जन्मघर बघायला गेले बर्लिनमध्ये, त्या परिसरामध्ये. तो फोटो आणि तो लेख त्यांनी मला पाठवला होता. तो आम्ही आमच्या अंकामध्ये त्यावेळेला प्रसिद्ध केलेला होता. मला असं वाटतं की रतनलाल सोनग्रा यांचं कॉन्ट्रीब्युशन काय याच्यासंबंधी कालच्या लोकसत्तेमध्ये एक छोटंसं टिपण आलेलं आहे. मी जेव्हा दुरून असं पाहतो आणि एक अभ्यासक म्हणून पाहतो, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या सामाजिक राजकीय चळवळींचा संदर्भ आपल्याला विसरून चालणार नाही. महाराष्ट्राची ओळख काय? महाराष्ट्राची ओळख ही फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र. हा फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र ही ओळख दृढ होण्यासाठी गेल्या 25-50 वर्षामध्ये ज्या लोकांनी वैचारिक योगदान दिलं, त्याच्यामध्ये सोनग्रा सरांचं योगदान हे फार मोठं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांनी फुल्यांच्यावर लिहिलं, बुद्धावर लिहिलं, आंबेडकरांच्यावरती तर लिहिलं, कबीरावर लिहिलं, संत रविदासावरती लिहिलं. हे सगळे उपेक्षित वंचित जे घटक होते समाजातले, धर्माच्या पातळीवरचे, या सगळ्यांचा वैचारिक गोफ त्यांनी गुंफला आणि तो आपल्यासमोर मांडला त्यांनी. आणि त्यामुळे जेव्हा मी पाहतो की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा आहे, म्हणजे काय आहे? फुलेंनी आम्हाला काय दिलं? फुलेंनी आम्हाला एक मानवी हक्कांचा एक मोठा आवाज दिला. बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं? बाबासाहेबांनी आम्हाला एक आत्मप्रतिष्ठा, आत्मसन्मानाने जगण्याची एक शिकवण दिली आणि एक संविधान दिलं. आणि शाहू महाराजांनी आम्हाला
या सगळ्या सामाजिक जीवनामध्ये प्रशासनामध्ये माया कशी करायची हे सांगितलं, शिकवलं. मला वाटतं ह्या सगळ्यांचा गाढा अभ्यास सरांचा होता. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी ज्या लोकांनी वैचारिक योगदान केलं यांची मोठी मांदियाळी आहे. मग त्याच्यामध्ये मी अगदी सुरुवात करेन, भालचंद्र फडके असतील, यदी फडके असतील, धनंजय कीर असतील, हे सगळी जी मंडळी होती. त्याबरोबर आपण आता अलीकडच्या काळामध्ये जर आपण आलो तर आपल्या असं लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणात सोनग्रा सरांनी मोठं योगदान या दिशेने केलेलं आहे आणि आपण त्यांचं योगदान स्वीकारलं पाहिजे. महाराष्ट्राने ते मान्य करून महाराष्ट्राने त्यांच्याबद्दलची कृतज्ञता जाहीरपणे व्यक्त केली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मला अनेक वेळा लक्षात आलं की एखादा मोठा माणूस असतो, तो काम करत असतो आणि त्याची कुचंबणा होत असते. तर अशा कुचंबणेच्या अनेक क्षण मी सोनग्रा सरांच्या जीवनात बघितले. माझ्याशी बोलायचे, मला म्हणायचे की खरं मला या विषयावरती खरं बोलायचं आहे अरुण, पण काय आपल्याकडे सध्या सामाजिक अवकाश फार उपलब्ध नाही आहे. आणि अनेक गोष्टी अशा होत्या, काँग्रेसने कुठल्या पद्धतीने प्रचार केला पाहिजे, कुठली भूमिका घेतली पाहिजे, त्याची कुचंबणा व्हायची. कारण काँग्रेसमध्ये त्यावेळेस, आता अलीकडच्या काळात त्यांचं ऐकणारं फारसं तसं कोणी नव्हतं, पण किती छोट्या छोट्या गोष्टींच्याकडे त्यांचं लक्ष होतं. ते म्हटलं की अरुण, त्यामुळे मी ठरवलं आहे आपला अभ्यास करायचा, कबीराचे दोहे वाचायचे, त्याचा अर्थ सांगायचा, बुद्ध पुन्हा एकदा सांगायचा. त्यामुळे मैत्रेय बुद्ध, प्रबुद्ध बुद्ध या सगळ्या भूमिका ते मांडत होते. आणि बाबासाहेबांच्या संबंधात तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांच्या एका पुस्तकाचं त्यांनी हिंदी भाषांतर केलं होतं, निखाऱ्यावर चालणाऱ्या माझ्या मुलांनो, अशा स्वरूपाचं ते शीर्षक होतं. मी म्हटलं सर, त्या तुमच्या शीर्षकाने आमच्या काळजाला चटका बसला. तेवढे नाही म्हटलं अरुण, बाबासाहेबांची भूमिका तशीच होती आणि आपल्याला ती मांडली पाहिजे. मला असं वाटतं की हे त्यांचं योगदान विसरता येणार नाही. आणि या दिशेने मी एक विनंती आपल्या सर्वांना करेल की सोनग्रा सरांना आपण आदरांजली वाहताना, श्रद्धांजली वाहताना आपण नेहमी हा विचार करूयात की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्रातल्या ज्ञानेश्वर तुकारामांच्या संत परंपरेचा महाराष्ट्र आहे, हा शिवाजी महाराजांचा आहे, राजमाता जिजाऊंचा आहे. हा सगळा महाराष्ट्र आपल्याला यापुढच्या काळात संवर्धन करताना सोनग्रा सरांनी जी सामाजिक भूमिका, वैचारिक भूमिका, राजकीय भूमिका घेतली, या भूमिकेचं विस्मरण होऊन चालणार नाही. किंवा या भूमिकेचं स्मरण राहणं कायम हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. MITने आज इथे कार्यक्रम आयोजित केला. कराड सरांचं त्यांचं किती सख्य होतं मी अनेक वेळा बघितलेलं आहे, अतिशय आपुलकीने. कराड सर त्यांना रतनलाल असे हाक मारायचे. मी कराड सरांच्याकडनं असे पर्सनली या व्यक्तिगत शब्दांनी हाक मारणारी अशी माणसं मी फार कमी बघितली, पण त्यात सोनग्रा सर एक त्यात होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा ऋणानुबंध या MITच्या भूमीमध्ये सोनग्रा सरांचा निर्माण झालेला होता. आज आपण तिथे त्यांना आदरांजली वाहतो आहोत. मी माझी मनोमन आदरांजली त्यांना अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस सर हे आपली श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतात. सरांच्या घरी जाण्याचा मला योग एकदा 31 डिसेंबरला आला होता. मॅडम, तुम्ही खूप छान गरम गरम कॉफी दिली होती आणि पुस्तकाचं उद्घाटन करण्यासाठी मला तिथे आदरणीय राहुल कराड यांनी आपल्या घरी पाठवलं होतं. त्यानंतर इथे सरांबरोबर खूप वर्ष डॉक्टर विश्वनाथ कराड सरांमुळे त्यांची भेट झाली. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व, कधी रागावले नाही आहेत. मी त्यांच्याबद्दल थोडं वाचत होतो की जन्म मला वाटतं गुजरातमध्ये, कोका ह्याच्यामध्ये नाही, राजस्थानमध्ये, आणि नंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये. आणि MITच्या प्रत्येक कार्यक्रमाला सर्वात प्रथम येऊन थांबणार, सगळ्यांशी प्रेमळ, त्यांच्याबरोबर अतिशय मैत्रीपूर्ण. आमच्या आणि त्यांच्या वयामध्ये खूप अंतर होतं, पण आम्हाला कधी असं वाटलं नाही की आमचा एक मोठा भाऊ आहेच, असं आम्हाला नेहमी त्यांच्याबद्दल वाटलं. MITचं जे पीस युनिव्हर्सिटी जे निर्माण केलं आदरणीय विश्वनाथ कराड सरांनी, तिथे त्यांचे विचार परफेक्ट जुळत होते. आणि मला असं नेहमी वाटत राहील की सरांना जर अजून आयुष्य मिळालं असतं तर आम्ही जे इथे पीस स्टडीजचं सगळं काम करतो आहे त्याच्यात त्यांचा सहभाग अजून जास्त आला असता. ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांना, त्यांच्या आत्म्याला पुढे जाण्याची सद्गती मिळो, आणि सर्व कुटुंबियांना नमस्कार करून रजा घेतो. थँक्यू. यानंतर MIT परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर संजय उपाध्ये सर आपलं मनोगत व्यक्त करतात. 2009 साली MITत आल्यानंतर माझा असा गैरसमज होता की
कराड सरांच्या आजूबाजूच्या माणसांमध्ये मी एकटाच कवी आहे. पण नंतर सोनाग्रांशी भेट झाली आणि लक्षात आलं. मग आमच्या दोघांच्या गप्पांमध्ये कविता येत असे आणि मग थोडा मिश्किल स्वभाव होता. त्यामुळे मी त्यांना म्हणायचं की जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलेलं आहे. ते म्हणाले बरोबर आहे. पण म्हटलं आणखी एक पुढचं वाक्य आहे, जे न देखे कवी ते देखे अनुभवी. त्याच्यावरती ते हसले. त्यांना काहीतरी विनोद सुचला असं माझ्या लक्षात आलं. मग ते म्हणाले मी तुमच्याहून वयाने खूप मोठा आहे. त्यामुळे जे न देखे अनुभवी ते देखे अनुभवी कवी. ते अनुभवी कवी ही जी कल्पना आहे ती त्यांची कल्पना मला त्यावेळेला खूप आकर्षून गेली. आणि मग त्याच्यानंतर कराड सरांच्या मोठ्या भगिनीविषयी त्यांनी लिहिलेलं ज्योतीची निज ज्योती किंवा इथे साकाराले पसायदान, हे कवी म्हणून कराड सरांच्या कार्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा. बाकी सर्वसामान्य सगळेच जण कराड सरांच्या कामाकडे बघत असताना अशा पद्धतीनं कवी मनानं बघितलं जाईलच याची शाश्वती नाही. पण ते मन सोनाग्रांकडे होतं आणि त्यामुळे इथे साकारायला पसायदान, ज्योतीची निज ज्योती, पूर्ण प्रयागाकांचं चरित्र, ओवीबद्ध रचना, मला असं वाटतं की परमेश्वराची कृपा त्यांच्यावरती होती. मी सावरकरांवरती PhD केली तर ते म्हणायचे सावरकर गेले त्याच्यानंतर माझं जे साप्ताहिक होतं त्यात मी संपादकीय लिहिलं होतं सावरकरांवरती, असं त्यांनी सांगितलं मला. तर म्हणाले मग पुस्तकं वाचा, बुद्धांच्या तत्त्वज्ञानाविषयी वाचा असं मला सांगायचे. तर ते वाचल्यानंतर मला जी कविता सुचली प्रबुद्ध या नावाने बुद्धांविषयीची, ती मी सोनाग्रांना आत्ता श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो. गौतम बुद्धांचं वर्णन आहे ते असं आहे. सिद्ध वृत्तीचे स्वरूप बुद्ध, क्रुद्ध मनाला उपाय बुद्ध, विद्ध तनाचे औषध बुद्ध, शुद्ध क्षणांचा उगम बुद्ध, श्रद्ध भक्तीचा ईश्वर बुद्ध, बद्ध जीवांची मुक्ती बुद्ध, वृद्ध रूपाचा दर्पण बुद्ध, वृद्ध बुद्धीचे आत्मन बुद्ध, समृद्ध पृथ्वीचे दर्शन बुद्ध, प्रबुद्ध मानवी जीवन बुद्ध. अशी कविता मी त्यांना वाचून दाखवली. त्यांच्या पाया पडलो. म्हटलं ही तुम्हाला अर्पण, कारण तुम्ही ते वाचायला सांगितलं म्हणून वाचलं गेलं आणि हे सुचलं. त्यामुळे आज त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना मला असं वाटतं की जाहीरपणे ही कविता मी त्यांना अर्पण करत आहे आणि माझी श्रद्धांजली वाहतो. यानंतर सोनग्रा सरांच्या सोबत अगदी आत्मीयतेनं ज्यांनी बरेच दिवस त्यांचे जवळचे मित्र सरकार निंबाळकर, मी सरकार दादांना विनंती करतो की त्यांनी आपलं म्हणू. गेली 25 वर्ष सोनाग्रा सरांचा मेहुणा म्हणून, नातेवाईक म्हणून, पाहुणा म्हणून, जवळचा कार्यकर्ता म्हणून मी राहिलो. डॉक्टर विश्वनाथ कराडांच्या या परिसरामध्ये 2001ला माझं हे इथं आल्यानंतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी वाढल्या आणि त्यांचा जो मित्र म्हणून जो माझा परिवार वाढला, ह्या सगळ्या बहिणी, ह्या माझ्या भाच्या आहेत, सगळ्या माझ्या बहिणी आहेत. आणि त्यांचं पहिले डेप्युटी कलेक्टर पवारसाहेब होते, त्यांच्या बहिणी बार्शीच्या, त्या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. तर अशा मला डोळ्यातून पाणीच निघत नव्हतं सारखं. हे फक्त एक 3 गोष्टी मी त्यांना सांगतो. ते नगरच्या कॉलेजमध्ये आत्र्यांचे ते आत्रेचे मानसपुत्र आत्र्यांच्या त्या कार्यक्रमाला येऊ शकतील का? त्या बारवाडा ती कोण फार मोठं कॉलेज होतं, एकेकाळचं ते. त्या प्राचार्यानं वाटलं की असं होऊ शकतं का? येणार म्हणले. गेले ह्याला आपल्या 2 ठिकाणी उभारले होते आत्रे साहेब. एका ठिकाणी पडले आणि एका ठिकाणी आले. दादरला आले, कार्यक्रम झाला आणि म्हणले मला लंडनला जायचं आहे, 6,000 रुपये लागतात. मराठा नावाचं अंक चालू होता त्यांचा. 2 लेख लिह म्हणले, 6,000 दिले. अशा प्रकारचा अतिशय मोठा ज्ञानी, निस्पृह आणि निस्वार्थ. तर निस्वार्थचं एक उदाहरण असं
साहित्यिक आहेत. वसंतदादांनी त्यांना पहिलं घर दिलं सहारा एन्क्लेव. सहारा एन्क्लेवमध्ये घर दिलं तर ऑर्डर केली वसंतदादांनी तिथनं याच्या वर्षावरनं. मी बरोबर होतो. ते म्हणले, अरे रतन तुला घर दिलं आहे, ऑर्डर झाली आहे, तू जा, आता घर मिळतं आहे. दरवाजा आड पुन्हा उभा मला म्हणले सरकार असं बाजूला. ते म्हणले काय झालं? ते म्हणजे हे 10,000 रुपये जे भरायचे असतात ना ते पण माझ्याकडे आहेत. आणि मग यशवंत हाप्पे त्यांना बोलवलं. म्हणले 11,000 रुपये, 10,000 रोख दे आणि 11,000 खर्चाला दे. अशा प्रकारचा निस्पृह प्राध्यापक, निस्पृह साहित्यिक पुन्हा होणे नाही. आणि अशाच प्रकारे काँग्रेसचं जे मुखपत्र होतं सिदोरी, 16 वर्ष त्यांनी चालवलं अतिशय मन लावून प्रामाणिकपणानं. ते काँग्रेस पण होते, रक्ताचे थेंबामध्ये काँग्रेस होती. आणखीन एक दुसरे साहित्यिक त्यांचं नाव कराडसांचे ते मित्र पण आहेत आमच्या साहेबांचे, मधुकर भावे. अनेक ह्याच्यामध्ये काम केलं, पण रक्तामध्ये काँग्रेस. तसं यांच्या रक्तामध्ये काँग्रेस होती. निखाऱ्यावर भाजलेल्या मुलांनो हे पुस्तक लिहिल्यानंतर मी फार लहान कार्यकर्ता आहे, एक शिक्षक होतो, प्राचार्य होतो शेवटी जगदाळे मावळे संस्थेमध्ये, पण त्याचा प्रमुख अध्यक्ष मी होतो आणि आहा साळुंके प्रमुख पाहुणे होते. म्हणजे इथपर्यंत नेलं. आणि हे पुस्तक ज्यावेळेस लिहिलं त्यानं प्रभाव म्हणून एक पुस्तक लिहिलं की ते 2008ला गोव्याला त्याचं प्रकाशन झालं, पहिली आवृत्ती. दुसरी आवृत्ती 15मध्ये झाली, त्याला आहा साळुंके हजर होते. आणि त्यांच्याबरोबर माझा स्नेह असा की त्यांना मला असं वाटायचं की तिथंच थांबायचं, तिथंच राहायचं, त्यांची सेवा करायची. मी माझ्या आईची सेवा 102 वर्ष होते तिथपर्यंत करत होतो, पण गेल्या आठवड्यात मला चुकून जावं लागलं बाहेर, त्यामुळे मी त्यांच्यापाशी थांबू शकलो नाही शेवटच्या घटकेला. त्यानंतर कर्नाटकमधले विठ्ठल रामजी शिंदे, 100 वर्षापूर्वीचं त्यांचं काम, 110 वर्षापूर्वीचं काम शोधून काढून मला म्हणले सरकार विठ्ठल रामजी शिंदेची मुलगी सोलापूरला दिलेली आहे, हेडमास्टर होते आमची MG पवार म्हणून, तर त्यांना दिली होती. मग त्यांना मी भेटायला गेलो. ताई तुमच्या हस्ते भिंगारला जे आमचं हे करायचं आहे, शिलालेख लावायचा आहे, तिथं तुमचं नाव लावायचं आहे. पण त्यांना उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, त्यांचं वय 86 होतं. मग विठ्ठलरामजी शिंदेंचं हे काम अशा प्रकारे इथं शिलालेख त्यांना लावला. त्यानंतर दुसरं काम असं, ही सगळी जी पुस्तकं जी आता मला वाटतं भेलार गाव जसं पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे, तसं आमच्या कराड सरांच्या घरी गेलो ना आपण, सगळी पुस्तकंच असतील, दुसरं काही नाही तिथं. आणि हे विठ्ठलरामजी शिंदेंचं त्यांनी कर्नाटकमध्ये असलेलं शिंदेचं काम किती मोठं होतं ते काम त्यांनी प्रसारित केलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या घरी आले होते, त्यामुळे त्यांच्यावर इतकं प्रेम की माझ्या मुलीच्या लग्नात 93 साली तडवळचे महार भालेराव, वय वर्ष 93, त्यांनी माझ्या मुलीच्या लग्नात तयार केला होता. 93 साली. आमच्यात हुंडा घेण्याची पद्धत जरा मराठ्यामध्ये जास्त, 12,500 हुंडा मी 1 वर्षाने दिला. 70 माणसाच्या घरात मुलगी दिली होती. आणि केवळ भालेरावनी 51,000 तयार त्या काळात केला. आणि आज पांडुरंगाच्या कृपेनं, सरांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, म्हणजे खूप काही आहे. म्हटलं तर खूप काही आहे, म्हटलं तर माझ्याजवळ काहीच नाही. मी चंदूचा असिस्टंट आहे. ते चंदूचा असिस्टंट का म्हणतो तर मला गाडी चालवायला येत नाही. आणि दुसरा प्रसंग असा की 2010ला प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या. मला म्हणले सरकार 20 लोक घेऊन जायचं, इथं आहेत आमचे झोपडपट्टी दलाचे अध्यक्ष, अशी 20 माणसं आम्ही घेऊन गेलो. फक्त देशात डॉक्टर विश्वनाथ कराडनाच कळतं आहे की मॅपी म्हणजे काय, फी किती असावी, इंजिनिअरिंग कॉलेजला फी किती असावी, मेडिकलला फी किती असावी, हे फक्त त्यांना कळतं आहे. म्हणून मला म्हणले सरकार 20 लोक घेऊन आम्ही गेलो. राहायचं कुठं तर एक खासदार माझे मित्र होते, त्यांना म्हटलं मी यायलो 2 दिवस. आणि प्रतिभाताई साऊथला राहिल्या आणि मग आम्ही तिथं होतो 2 दिवस. मग आपले वैराट साहेब, भगवानराव वैराट, मी, अशी 20 लोक. फक्त त्यांना म्हटलं तर त्यांनी आम्ही MITचं जी पुस्तकं तयार केली होती, लिहिली होती, ती सगळी पुस्तकं प्रदान केली ताईंना. आणि त्यांना म्हटलं ताई फक्त ह्या माणसांना राज्यसभेवर घेण्यासाठी सांगण्याचं यावं नाही, फक्त ह्यांना कळतं आहे की फी किती असावी ऑल इंडिया लेवलला. तर त्या नॉलेजेबल माणसांना हे करण्यासाठी आम्ही विनंती करण्यासाठी. तेव्हा अशी व्यक्ती न होणे, निस्पृह
निस्वार्थ आणि माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता, लहान माणूस, बाबासाहेब आंबेडकर माझ्या घरी आलेले, त्याच्यामुळं त्यांना असं वाटायचं की सरकार तू काहीतरी आहे. आता इथं ते लेख लावला आहे. मी म्हणलं उल्हास पवार ठीक आहे, उल्हास पवारने खूप चांगलं काम केलं, ही इज गुड नेचर्ड. मी लहान कार्यकर्ता आहे सगळ्यात. मग सरांचे विद्यार्थी हे सगळे लोक आम्ही त्या दिवशी तो बाबासाहेब आंबेडकरचा इथं कार्यक्रम झाला. विठ्ठलरामजी शिंदेंचं 100 एकर जमिनीमध्ये इथं बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे. तर अशा प्रकारचं 24 तास सतत. आणि त्यांच्या त्या कोविडच्या काळामध्ये आमची ही जी शेवटची मुलगी आहे आमची नसलीवाड यांच्या नातूला दिलेली, त्या 5 वर्षात, त्या 4 वर्षामध्ये 15 पुस्तकं लिहिली त्यांनी. 15 पुस्तकं लिहिली आणि ती 15 पुस्तकं आज सगळ्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. आणि खूप मोठं साहित्याचं, पुस्तकांचं पुढं जी शिल्लक आहे त्याचं काय करायचं त्याचं एक आहे. आणि त्यांच्याच एका छोट्या मित्रांनी जरा एका ठिकाणी पुस्तकं ठेवली. 10 लाखाची पुस्तकं आहेत तिथं. बार्टीला भेटून आम्ही बार्टीला पुस्तकं दिली. तर हा जो खजिना आहे तो सामान्य लोकांपर्यंत, सगळ्या ग्रंथालयापर्यंत जावा याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आमचे डॉक्टर कराड साहेब, आमची सगळी मंडळी, महाराष्ट्रातली मंडळी आणि खासदार लोक करतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यांचं कबीर घराघरापर्यंत पोचला पाहिजे. त्यांचं प्रबोधनायक घराघरापर्यंत पोचलं पाहिजे. मला त्यांचं एक इच्छा शिल्लक राहिली. ते रशियाला जायचं होतं त्यांना, जिथं पुतळा उभा केला अण्णाभाऊ साठे. तर त्या कार्यक्रमाला जाता आलं नाही, कारण त्या दरम्यान ती संधी मिळाली नाही. एवढं बोलून मी यांच्या सगळ्या परिवारात, माझ्या बहिणी, भाच्यामध्ये, सगळ्यांच्यामध्ये त्यांच्या दुःखात सहभागी आहे. एवढं बोलून मी रजा घेतो. यानंतर आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून त्यांचे जे सहकारी राहिले कर्नल विलास तांदळे हे आपलं मनोगत व्यक्त करतात. रतन गया नहीं है. He is always with us. You will be feeling family members. He is sitting next to you. He was such a great character. वो पत्थरों को भी हंसा देता था. I had a fortune to be with him. हम स्कूल में जाने से पहले ही जानते थे एक दूसरे को. उनका मकान जहाँ है उस जगह शर्मा जी की दुकान थी सोने चांदी की, और वहाँ सोने और चांदी के गहने सिलाई करना हम दोनों एक साथ सीखते थे. इस तरह से 1-2 घंटे वहाँ काम किए. 5-6 रुपया वो देते थे शर्मा जी, और हम पहली चाय सोनग्रा को, रतन को पिलाना. बोला कल मैं पिलाऊंगा रे. दैट वाज जानकारी, दैट वाज लव एंड अफेक्शन. आगे चल के कहीं कहीं जिसको बोलते हैं ना सांप को भी दोस्ती बनाना, और वो रियलिटी है. मैं सांप सूप पकड़ता था उन दिनों, मजाक के तौर पे किसी को डराना है. तो उस दिन उसने मेरे जेब में रखा हुआ छोटी बैग है उसमें, और उसका मुंह बांधा, लेकिन उसने मुंह निकाला बाहर. तो डर के पीछे हट गया. मतलब मैं भूल गया मेरे जेब में है. बोलता रहता नहीं ब्लडी मैन, क्या रे पकड़ा है तूने ये? मतलब अरे ये कुछ नहीं है, ये तेरा दोस्त है. सांप दोस्त? बोले तेरे गले में डाल. नहीं 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 ऐसा मत कर, या मेरे को उसको स्पर्श करना भी अच्छा नहीं लगता. ऐसे डोंट वरी, तेरा हाथ दे मेरे को. दिया. फिर सांप के ऊपर उसको धीरे 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 घुमाया. ऐसे सांप भी दोस्त बनता है. तेरे गले में डालता हूँ, डर मत. रखा गले में, हाथ घुमाया, और उसी माफिक बोला चल अभी 10 कदम. फिर देखता था कुछ गड़बड़ी तो नहीं है. तो इस तरह का रतन, बच्चों के जैसे हम लोग एक साथ कई दिन गुजारे, कई दिन रहे. और 63 में मैं आर्मी सिलेक्शन हुआ और मैं निकल गया. उसके बाद जब आया तो सर के पास ऑफिस में रतन बैठा था, मुंह सर के तरफ. मैं साइड से देखा, अरे बड़ी मैन म्हटलं रतन तू यहाँ. वहाँ से फिर रतन और हम ह्यूमन घर में भी आते थे, नीचे जहाँ बैठते थे. रिटर्न होना, उनका लिखाई का काम कंटिन्यू चलता था, तो डिस्टर्बेंस नहीं होना, बल्कि मैं 10 मिनट बैठ के धीरे से बाहर निकल जाता था. आखिरी का खाना उसके साथ मैं नहीं खा सका. बुलाया था मुझे लंच के लिए, लेकिन उसका राइटिंग का देख के, काम देख के ऐसे मेरे से गप लगा तो लिखना रह जाएगा. He was a person devoted to his work. Without telling him anything to do or not to do, he used to do it. आप चाहो नहीं चाहो,
नीचे जाके ऑटो में यहाँ काम हो गया वापस जाना है, ए विलास तेरे पास कुछ है रे 5-10 रुपये, क्यों रे ऑटो में देने के नहीं रे. That was his way. That was his finance. That was his frankness. He never lied to my mind in his life to anyone. बीवियों से शायद लोग झूठ बोलते, मजाक करते, शायद भाभी जी आपसे भी कभी झूठ नहीं बोला होगा. Am I right? So that is what is and was my Ratan. Will always remember in my memory, and everyone who has seen him closely, he will be with you, always, gentlemen and ladies. Thank you. रतनलाल सोनग्रा सर यांचे लहान बंधू प्रेमसुख सोनग्राजी यांना मी या ठिकाणी बोलवतो. मी त्यांचा लहान भाऊ. लहानपणापासून आम्ही एकत्र, म्हणजे इतके एकत्र की लोक आमच्यात फरकसुद्धा पुढे पुढे फरक करायचं विसरले. ते म्हणे तू भावासारखाच दिसतो म्हणे. आणि प्रत्येक घटनेमध्ये, पुढच्या आयुष्याच्या प्रत्येक याच्यात मी बऱ्याचशा गोष्टींना मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांनी जे जे काही कार्यक्रम केले, नवीन उपक्रम केले, त्या उपक्रमाच्या मागे, पडद्यामागे मी सुद्धा होतो. त्यामुळे मला इतक्या जवळून इतकी वर्ष, आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते मला बोलवायचे. मला जमलं तर जायचो, नाही जमलं जात नव्हतो. परंतु प्रत्येक गोष्टीत माझी आठवण काढल्याशिवाय ते कुठला कार्यक्रम घेत नव्हते. पण आता मी सुद्धा माझ्या कार्यक्रमात असायचो. मी सुद्धा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली होती. त्यानंतर ते त्यांचे उद्योग वेगवेगळे चालूच होते. माझं शिक्षण पूर्ण केलं, आणि तरीसुद्धा सर्व्हिसला लागल्यावर अगदी रिटायर होईपर्यंत, काल परवापर्यंत आम्ही बरेचसे कार्यक्रम एकत्र होतो. तर शेवटचा कार्यक्रम होता नगरला. त्यावेळी त्यांना चालता येत नव्हता, पण त्यांनी घेतला. म्हणे नाही, हा कार्यक्रम मी घेणार म्हणजे घेणार. ते म्हणजे अरुण. त्यांनी ते नगरी पुस्तक म्हणून लिहिलं आहे. तर त्यांनी ते एवढे 1,500 पानाचं पुस्तक त्यांनी सगळ्या कलाकारांचं, नगरच्या प्रत्येक व्यक्तीचं चित्रण, म्हणजे आयुष्यातलं सगळं चित्रण त्यामध्ये आहे. ते इतकं मोठं पुस्तक. तर ते पुस्तक जेव्हा प्रिलिमिनरी अवस्थेत होतं, तर त्या अवस्थेत असताना भावानी पाहिलं की अरे मग हे इतकं छान पुस्तक आहे, तर आश्चर्य वाटेल. त्याचवेळी त्यांनी पुस्तक प्रकाशित न होता त्यावेळी स्वतः होऊन त्या माणसाला 15,000 रुपये देणगी म्हणून जाहीर केलं की ह्याच्या पुस्तकासाठी मी 15,000 रुपये देतो. म्हणजे प्रकाशनापूर्वी तर ते लेखक जे होते ते नंतर माझे मित्र झाले. त्यांनी सांगितलं, म्हणे इतकं विश्वास, आणि त्यांनी सांगितलं की हे पुस्तक प्रकाशित झाल्याशिवाय मी जाणार नाही, आणि कसाही असलो तरी ह्या कार्यक्रमाला मी येईल. आणि ते बरोबर शेवटी त्या कार्यक्रमाला आले. आणि दुर्दैवानं ते अरुण आहेर म्हणून ते आजारी पडले. आणि आजारी पडून दोघांची अवस्था अशी झाली की दोघांना अक्षरशः 2-2 लोकांनी धरून स्टेजवर आणावं लागलं. तरीसुद्धा त्या दोघांनी त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. आमचे बंधू अध्यक्ष होते आणि ते लेखक. तर ते पुस्तक प्रकाशित केल्यावर भाषणात त्यांनी सांगितलं की वेळ आमचं जे सगळं आयुष्य आहे हे म्हणा तर बोनस आहे म्हणे. हे जे काही दिवस चाललं आहे म्हणे, केव्हा काय होईल सांगता येत नाही. म्हणून मी अरुणला सांगितलं की तू पुस्तकाचं लवकर प्रकाशन कर, काही खरं नाही. म्हणून त्यांनी ते प्रकाशन लवकर ठेवलं, आणि दुर्दैवाने त्यांचाही अंत झाला आहे. आणि त्या पुस्तकाचं मोठ्या प्रमाणावर प्रकाशन करायचं होतं, ते राहून गेलं, आणि आमचे बंधूही गेले. सांगायचा उद्देश असा की एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये आम्ही बरोबर असताना हजारो प्रसंग आले असे. सुरुवातीपासून लाईटर नोटवर आमची परिस्थिती काय होती हे सांगतो. त्यावेळी मी 9वीत होतो, आणि 9वीत असताना घरात पैशाची तर नेहमी अडचणच असायची. तरी त्याने सांगितलं की प्रेम, आपल्याला म्हणे अधिवेशनाला जायचं. म्हटलं कुठल्या?
ते म्हणे कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनाला जायचं आहे. आता आम्हाला सगळंच नवीन होतं. मग कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन कुठे? तर म्हणजे जळगावला आहेत, डांगे साहेब येणार आहेत, त्यांचं भाषण आहे अध्यक्ष म्हणून, आणि आपल्याला जळगावला जायचं आणि आमच्याकडे भाड्याचे पैसे नाहीत. तर म्हणे काय करायचं आता? तर त्यांनी कुठून तरी 5-7 रुपये जमा केले आणि म्हटलं माझा एक मित्र गंगापूरला आहे आणि त्या गंगापूरला आपण एक दिवस मुक्काम करू आणि नंतर तिथून पुढे पैसे मिळाले तर पुढे जळगावला जाऊ. असे आम्ही दोघं निघालो. मग त्या मित्राच्या घरी गंगापूरला गेलो. तर त्या मित्रांनी नंतर सांगितलं मग पुढं कसं जाणार? म्हटलं एक करा म्हणे, भावाने सांगितलं माझं जादूचे प्रयोग ठेवा म्हणे इथं कारखाना, साखर कारखाना होता का गंगापूर साखर कारखाना तिथे. ते म्हणे माझे जादूचे प्रयोग ठेवा. तर म्हटलं ठीक आहे. त्यांनी जादूचे प्रयोग ठेवले. संध्याकाळी जादूच्या प्रयोगाला असिस्टंट मी आणि तो, आणि त्यांनी जादू बिदू केली. इथे एक भयंकर जादू अशी होती की डोळ्याला पट्टी बांधून आणि माझ्या डोळ्यावर काड्याची पेटी ठेवून ते सूर्याने ती काड्याची पेटी उचलायची आणि डोळे गच्च बांधलेले. आता माझा आमच्या बंधूवर पूर्ण विश्वास होता की हे काही चुकायचे नाहीत. आणि तो त्यांनी इतक्या विलक्षण ह्याच्याने तो प्रयोग केला. मी असं पडलो होतं आणि माझ्या डोळ्यावर ती काड्याची पेट ठेवली. त्यांनी डोळे बांधून ते चाकूने तो काड्याची पेटी उचलली आणि लोकांना टाळ्या कडकडाट झाला एकदम की बाय हा सगळ्यात उत्कृष्ट जादूचा प्रयोग झाला. आता प्रश्न पैशाचा आला की पुढे काय? पण तिथे एक फॉरेनर होता त्या कारखान्यात. त्यावेळी त्या फॉरेनरने 10 रुपये बक्षीस म्हणून दिले. आम्ही काही पैसे बिसे काही जाहीर केले नव्हते की काय वेळ. ते म्हटलं असंच करायचं, आता काय होतं ते पाहू. पण त्यांनी जे 10 रुपये दिले ते 10 रुपये आम्हाला संपूर्ण प्रवासात कामाला आले. मग तिथून आम्ही तिकीट काढलं. कम्युनिस्ट पक्षाचं अधिवेशन तिथं आम्ही अटेंड केलं. डांगे साहेबाचं भाषण मी असं आपण बसलात ते पुढच्या रांगेत बसून ऐकलेलं आहे. आणि डांगे साहेब असे बोलत होते, अर्धा तास बोलत होते. ते काय बोलत ते आम्हाला काही समजलं नाही, ती गोष्ट वेगळी. पण कम्युनिस्ट पक्षाचा ते काहीतरी प्रोग्राम सांगत होता. म्हणजे थोडक्यात म्हणजे इतक्यात ते त्यावेळी त्यांचं विलक्षण हे होतं की नाही डांगे साहेबाचं भाषण ऐकायचं असं. आणि मग आम्ही रात्रीच्या वेळी नंतर एका थिएटरमध्ये गेलो. तिथं आम्हाला तिकीट मिळालं पण आम्हाला जागा नव्हती. आम्ही मधल्या लॉबीमध्ये बसून तो पिक्चर पाहिला. तर हा लहानपणाचा एक भाग झाला. अशा अनेक हजारो आठवणी आहेत, ते का मी सांगत बसत नाही. एक महत्त्वाची आठवण म्हणजे मुंबईला असताना, मी सुद्धा मुंबईला सर्व्हिसला होतो. तर मुंबईला असताना हे 6 डिसेंबरला आंबेडकरांचं जे हे भरतं आहे महापरिवरणाचे, तिथं हे भरतं आहे, मोठा लोक येतात भारतातून संपूर्ण. त्याचं शूटिंग करायचं काम त्यांनी घेतलं होतं. त्या लोकांचे सगळ्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचे की जे बाबासाहेबांच्यासाठी भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि त्या सगळ्यांचं शूटिंग घ्यायचं आहे की त्यांना ते का आले, कसे आले. तर त्यावेळी मी असिस्टंट होतो आणि ते कॅमेरा घेऊन तिथं सगळं शूटिंग, एक कॅमेरामॅन होता आणि आम्ही दोघं. मग असे वेगवेगळ्या लोकांचं शूटिंग घ्यायचं की तुम्ही का आले बाबासाहेबांच्या या इतक्या लांबून कशा आले कार्यक्रमाला. तर प्रत्येकाची आपली वेगवेगळी मत होती. पण माझ्या आयुष्यात कलाटणी देणारा एकच माणूस भेटला तिथे. मी सुद्धा एक अंध माणूस होता. त्या अंध माणसाला विचारलं की बाबा रे तू का आला, तू तर आंधळा आहेस, एवढा लांबून कसा आला आणि बाबासाठी कशा. त्या माणसा इतका बुद्धिवादी माणूस मी आजपर्यंत पाहिला आणि सामान्य माणूस होता, तो काही शिकलेला नव्हता. तो म्हणे मी आंधळा आहे ही काय फार मोठी गोष्ट नाही आहे म्हणे, हा एक ॲक्सिडेंट आहे आणि मी फार आनंदाने हे आयुष्य जगतो आहे म्हणे आणि हे बाबासाहेबांमुळे जगतो आहे म्हणे, कारण त्यांनी मला विज्ञानाची साथ दिली म्हणे आणि जे काही घडतं ते काही फार मोठं नाही आहे म्हणे, एक ॲक्सिडेंट आहे, बाकी सगळं आयुष्य माझं आहे म्हणे.
म्हटलं इतका क्लिअर कट थिंकिंगचा सायंटिफिक विचार करणारा एक सामान्य माणूस मी प्रथम पाहिला. आणि म्हटलं ह्याचा इंटरव्ह्यू म्हटलं गेला नाही पाहिजे, ह्याचा इंटरव्ह्यू कट नाही झाला पाहिजे, हा सगळा दाखवला गेला पाहिजे की एक माणूस सामान्य किती कॉन्फिडंट असू शकतो. तर असं हे ज्यांना आंबेडकरी विचार डोक्यात पक्का बसला आहे त्यांचं जे थिंकिंग असतं ते किती परफेक्ट असतं. आणि ते असल्या कुठल्याही, नाही तर आमच्याकडे काय की एक हातपाय लोळा झाला की तो भीक मागायला निघाला, काय नाही म्हणे आता मी आदू झालो आहे. पण आमचं स्टीफन हॉकिंग्सचं जेव्हा आपण विचार करतो की त्या माणसाचा एकही अवयव काम करत नव्हता, तुम्ही नाव ऐकून असेल, फार मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. तर त्या स्टीफन हॉकिंग्सने त्या फक्त चेहऱ्याच्या वर म्हणजे डोकं शाबूत होतं, बाकी सगळं पॅरालाइज होतं त्याचं अंग. पण त्या माणसाने म्हणजे इतकं मोठं आईन्स्टाईनच्या नंतर मोठं काम केलं. तर ही जी त्याची शक्ती होती विचारायची की मी काय ठीक आहे, माझं डोकं शाबूत आहे, बाकी काही नसलं तरी. त्यामुळे हे असे आम्हाला त्या ठिकाणी प्रसंग मिळाले. असे अनेक प्रसंग पुढे आलेले. भावाबरोबर मी खूप ठिकाणी भाषणे बी केलेली आहेत. भावाने मला भाषण करायला बऱ्याच वेळा उद्युक्तही केलेलं आहे. माझी तशी इच्छा नसते, कारण माझं काही ते अंग नाही. पण तरीसुद्धा तो म्हणायचं नाही तू बोल कुठेही असला की ते मला म्हणायचं तू बोल. तर इतकं ते मला फार प्रोत्साहन द्यायचे आणि प्रत्येक गोष्टीत मला पुढं करायचे. त्यामुळे आज आम्हाला असं वाटतं की त्यांना काय श्रद्धांजली आम्ही काय देणार. तर त्यांनी इतकं मोठं आयुष्यात काम केलेलं आहे आणि आम्हाला ही इतकी चांगली दृष्टी दिलेली आहे, यापेक्षा दुसरं काय असेल. थँक्यू. श्री भगवानराव वैराट. सर्व महामानवांना अभिवादन करून एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित आहोत. आम्ही चळवळीचे कार्यकर्ते, झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या संघटनेचा मोर्चा आणि आंदोलन असलं की आम्ही आक्रमक असायचो. आणि त्या आक्रमकतेच्या ह्याच्यामध्ये पुण्याच्या कलेक्टर कचेरीच्या तिथे आमचा फार मोठा आंदोलन होत होतं. आणि त्या आंदोलनाच्या वेळेला सरांची आणि माझी भेट झाली. जेव्हापासून सर आम्हाला भेटले तेव्हापासून आमच्या झोपडपट्टीच्या आणि कामगारांच्या प्रश्नासाठी एक वेगळी दिशा मिळाली. ते सातत्याने आमच्या चळवळीला वेळ द्यायचे. राष्ट्रीय महापुरुषांच्या महाचर्चा घडवून आणण्याचा पायंडा आम्हाला झोपडपट्टी सुरक्षा दलाला लावला तो आदरणीय गुरुवर्य रतनलाल सोनागरा सरांनी. त्यांच्या खूप अडचणी आहे, आमच्या खूप अडचणीला ते सामोरे यायचे. झोपडपट्टी म्हटल्यानंतर आमच्याकडे कोणी कार्यक्रमाला मोठा माणूस येत नव्हता. काय झोपडपट्टीवाल्यांसाठी जायचं. झोपडपट्टीच्या परिवर्तनाची चळवळ खऱ्या अर्थाने जर शहाणी केली असेल तर सरांनी केली. आणि त्या सरांच्यामुळेच झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या महाचर्चा तब्बल 30 वर्ष चालू झाल्या. आणि 30 वर्षामध्ये सरांनी सर्व जेवढे विचारवंत असतील त्याच्यातले प्रामुख्याने थोर विचारवंत आपले सबनीस सर असतील, अरुण खोरे साहेब असतील, आपल्या
विश्वशांतीचे नायक आदरणीय कराड सर असतील, अशा सगळ्या मोठ्या माणसांना आमच्या झोपडपट्टीवाल्यांकडे महाचर्चेत आणून, मग ती अण्णाभाऊंची चर्चा असो, ती बाबासाहेबांची असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची असो, या सगळ्यामध्ये सर आमच्याबरोबर असायचे. आता झोपडपट्टीतली माणसं आगळी वेगळी, आणि आमच्यात मात्र देखणा माणूस म्हणजे सोनाघर सर असले की शिष्टमंडळात माणसं आम्हाला आदराने बोलवायचे, आणि जर गोंधळ झाला तर सर त्या ठिकाणी एक समन्वय साधून आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी शहाणी करण्याची चळवळ सरांनी केली. सोनागरा सरांच्या जाण्याने महाराष्ट्रातल्या आमच्या विविध ज्या राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंत्या करण्यासाठी सरांना आम्ही घेऊन जात होतो, ती एस टी असो किंवा रिक्षा असो किंवा नसेल तसं आम्ही जायचो, पण त्यांच्या मस्तकात मात्र पुरोगामी विचार हा फार मोठा होता त्यांच्याकडे, आणि तो चळवळीचा एक आदर्श म्हणून आम्हा सर्वांना त्यांचा एक आशीर्वाद होता. आम्हाला प्रोत्साहन देणारा नेता आमचा गेला, प्रोत्साहन देऊन आमचं शहाणपण आणणारा खरा विचारवंत आमच्यातून गेलेला आहे. सरांनी 2 संस्थेत सातत्याने पाठपुरावा केला, एक झोपडपट्टी सुरक्षा दल आणि MITचे आदरणीय कराड सरांच्या संदर्भात. आमचा कार्यक्रम मोर्चा आंदोलन असेल तर बाबा भगवान लवकर उरक, मला कराड सरांकडे जायचं, आणि मग कराड सरांची आणि त्यांच्याबद्दल इतका घरोबा असायचा. ते रोज माझ्याकडे जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा कराड सर तुमची फार आठवण काढायची, आणि तुमच्या संस्थेवर तेवढं प्रेम केलं तेवढं मला वाटतं माझ्या संस्थेवर झोपडपट्टीवाल्यांच्या, म्हणजे एका शिक्षण संस्थेत आणि एका झोपडपट्टीच्या चळवळीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला झाला. मी विनंती करेल कराड सरांना की या आवारात त्यांचा वावर झालेला आहे, तर कुठल्या नाही कुठल्या एखाद्या सभागृहाला रतनलाल सोनागरांचं नाव लावावं एवढं या ठिकाणी मागणी करतो, आणि मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. यानंतर श्री दीपक मस्के यांना विनंती करतो त्यांनी मध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महामानवांनी महामातांनी आम्हाला सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं आणि माणूस म्हणून जगामध्ये आमची ओळख निर्माण करून दिली, त्या सर्वच थोर राष्ट्रपुरुषांच्या, महापुरुषांच्या, राष्ट्रसंतांच्या विचारांना अभिवादन करतो. आजच्या या श्रद्धांजली सभेकरता ज्यांनी मुख्य पुढाकार घेतला आणि श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं ते MITचे कुलपती, संपूर्ण भारताला स्वतःच्या प्रबुद्ध वाणीने परिचित असणारे विश्वनाथ कराड सर, ज्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता आपण सगळे या ठिकाणी आहोत, ते आचार्य रतनलाल सोनग्रा सर गेल्यानंतर काय झालं तर पहिल्यांदा मी वडिलांच्या प्रेमाला पोरका झालो अशा भावना माझ्या मनामध्ये त्या क्षणी आला. कारण सामाजिक चळवळीमध्ये कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक चळवळीमध्ये सरांचा असणारा वावर आणि एका सामान्य कलाकाराला मोठं करण्याकरता त्यांची सातत्यानं असणारी धडपड, या सगळ्यातनं सरांची माझी 35 वर्षापूर्वी देहूरोळच्या धम्मभूमीच्या कार्याच्या निमित्ताने ओळख झाली, आणि तिथपासून त्यांचं जे प्रेम लाभलं ते कुटुंबातील एक सदस्य, मग आम्ही भावंड, आरती असेल आणि कुटुंबातील सगळेच असतील. आरतीनं सरांसाठी भरपूर केलं, इम्तियाजने केलं, भालचंद्रनेही केलं शेवटच्या काळामध्ये सर. परंतु सरांचा जो मुख्य ध्यास होता तो कबीरांचा विचार समाजमानापर्यंत रुजवला जावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समाजमानापर्यंत रुजवला जावा, आणि या विश्वाचा ज्यांनी खऱ्या अर्थानं उद्धार केला आणि माणसाला माणसासारखं वागा आणि अत्तदीप भवचा मंत्र दिला, ते तथागत भगवान गौतम बुद्धांचा मैत्रीय बुद्ध समाजापर्यंत यावा, हे सातत्यानं सरांची तळमळ होती.
मागच्या 8-15 दिवसांपूर्वी मी सरांच्या घरी गेलो तेव्हा सर म्हणाले, दीपक अरे तो कबीर समाजापर्यंत गेला पाहिजे, दीपक अरे आपला मैत्रीय बुद्ध समाजापर्यंत गेला पाहिजे. आणि जेव्हा सर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतोय असं एकपात्री करायचे, आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, तेव्हा ते पूर्ण भारावून जायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या रोमात भिडलेलं असायचं. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रबुद्ध होत असताना इथल्या सामान्य माणसानं प्रबुद्ध व्हावं अशी सरांची धारणा होती. आणि त्या धारणं सारा आयुष्यभर आयुष्याच्या अंतापर्यंत प्रवास केला. माणूस जन्माला येतो, कबीर असं म्हणतात कि कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो हम रोए ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. हसतमुखाने सर गेले आणि आमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात ज्या भावना आहेत ते आमचा बाप गेला, आमचं पितृतुल्य व्यक्तित्व गेलं, या भावना आहेत. मला असं वाटतं सरांनी जो परिवर्तनाचा गाडा आमच्यापर्यंत आणून ठेवला आहे ना भावंडांनो, तो पुढे नेण्याचं काम आपण सातत्यानं केलं पाहिजे. कराड सरांची एक इच्छा होती, ती सरांनी माझ्याकडे बोलून दाखवली होती, अगदी 1 मिनिटात संपवतो. कोरेगाव भीमा या ठिकाणी सर आपण एक विश्वशांती केंद्रासारखं सगळ्यांनी एकत्र यावं आणि सर्व समाज बांधवांनी गुण्यागोविंदानं तिथे अभिवादन करून पुढे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करावं. त्याकरता म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे आदरणीय प्रकाश आंबेडकरांची मी आणि सरांनी भेट घेतली होती. सरांवरती नितांत प्रेम असताना सरांमध्ये त्यांना विवेकानंद दिसायचे, कराड सरांमध्ये, आणि त्यांना बुद्धही दिसायचे. माणसात बुद्ध पाहणारा, माणसात विवेकानंद पाहणारा आणि मानवतेचे गीत गात मानवतेच्या उद्धाराकरता शेवटचे श्वास घेणारे आदरणीय सोनग्रा सर यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अभिवादन करतो. महाराष्ट्र राज्याच्या कला साहित्य सांस्कृतिक जगताच्या वतीनं आणि संपूर्ण परिवर्तनवादी चळवळीच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचा वैचारिक वारसाच आपण पुढे चालवावा ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. सरांच्या कन्या श्रीमती आरतीताई सोनग्रा. नमस्कार. आतापर्यंत सगळ्यांनी जे आदरांजली वाहिली ते वाहत असताना डोक्यात असं येत नव्हतं की बाबा इथे नाही आहेत, आपल्यामध्ये नाही आहेत. सगळे आदरांजली वाहत होते, शेवटचा शब्द फक्त वापरत होते की ते आपल्यात नाही आहेत म्हणून. पण मला सारखं असं कारण की ह्या हॉलमध्ये मी बऱ्याच कार्यक्रमाला उपस्थित राहिली आहे, पण मला असं थोडं वेळ वाटत होतं की त्यांच्या पुस्तकाचंच प्रकाशन चालू आहे आणि आत्ता थोड्या वेळात बाबा उठतील आणि तेही बोलतील, कारण सगळे त्यांची स्तुती करतायत. आणि पुस्तक प्रकाशनच्या वेळेस पण हेच व्हायचं की सगळेजण त्यांचं भरभरून कौतुक करत होते. तर हा फरकच लक्षात येत नव्हता की आज आपल्यामध्ये बाबा नाही आहेत. आपण म्हणतो की ते विचारांनी आपल्यामध्ये आहेत, ते आमच्या मनामध्ये आहेत, पण कुठेतरी ते फोटो बघितला आणि त्याला हार घातलेला बघितल्यानंतर मनाला त्रास होतोय. पण काय करणार, निसर्गापुढे आपलं काही चालत नाही. पण बाबांचं जे काही होतं, एक कौटुंबिक आणि आम्ही मुलं म्हणून जे काही आहे ते सांगायचं होतं की बाबांचं कास्टबद्दल त्यांनी कधीही आम्हाला तो बॅरियर ठेवला नाही की तुम्ही ह्याच समाजात लग्न करा किंवा आपल्याच समाजात करा. आणि आज आमचे सगळे भावंड बहिणी जर तुम्ही बघितलं, म्हणजे आम्ही 7 जण आहोत, म्हणजे 7च जण त्यांची मुलं आहेत, पण सगळ्या वेगवेगळ्या प्रांतातून जावई वेगळ्या प्रांतातले आहेत आणि सुना वेगळ्या प्रांतातले आहेत. आम्ही ते जगतोय, आम्ही ते सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्याप्रमाणे जगतोय, म्हणून आज आम्ही खूप आनंदी आहोत. सगळे वेल एज्युकेटेड, पण कोणाचे मिंदे नाही, सगळ्यांच्या मध्ये जाणारे. आणि बाबांनी आम्हाला एक सांगितलं, कधी मनामध्ये नेगेटिव्हिटी येऊ देऊ नका. कितीही आपण मागे पडलो, कितीही त्रास झाला, अगदी डोंगर कोसळू दे तुमच्या अंगावर, पण हे वाईट झालं, छे आपण मरून गेलं पाहिजे होतं, असं कधीही बोलू नका. मी इथे बसलो आहे, तुमच्याकडनं काही चुकी झाली असेल या
माझ्याकडे बोला. आणि त्याच्यामुळेच आज आम्ही एवढे कणखर झालो आहेत की आम्हाला हे फक्त आमचे बाबा म्हणून नव्हते, आमचा मित्र होता. ही खूप मोठी गोष्ट आहे. बाबांबद्दल मित्र बोलण्याचा हा शब्द वापरणे खूप मोठी गोष्ट आहे. खरंच रतनलाल सोनग्रा आमच्या मित्रासारखा होता. आम्हाला कुठलीही काळजी असेल, आम्हाला कुठलाही त्रास असेल, आम्ही त्यांच्याकडनं मागणी कधी नाही केली की आम्हाला हे हवं आहे. फक्त आम्ही आमचा विचार जाऊन मांडला त्यांच्याकडे की असा असा प्रॉब्लेम आहे. ते नेहमी बोलायचे, शांत राहा, वेळ चांगली येईल, शांत राहा. आणि खरंच प्रत्येक वेळीस आम्ही मग डोक्यामध्ये यायचं की होईल, आणि खरंच चांगलं झालं, खूप चांगलं होत गेलं. आज बाबा गेलेत हे मनाला दुःख आहे, पण आज तुमच्यासारखे एवढे त्यांचे मित्र, एवढे त्यांना मानणारे लोक आहेत. तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. आणि तेच मन घेऊन आम्ही सगळे भावंड, आम्ही बहिणी तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद सर. त्यानंतर ज्येष्ठ संपादक बाविस्कर साहेब यांना मी या ठिकाणी बोलवतो. आचार्य प्राध्यापक रतनलालजी सोनग्रा सर, खरं म्हणजे मला अनपेक्षित होतं की असं काही बोलावं लागेल या क्षणी. सभागृहात सगळे मान्यवर आहेत. माझा आणि त्यांचा स्नेह, त्यांचा परिचय साधारण 35 वर्षांपूर्वी झाला. त्यांच्या एका पुस्तकावर मी जळगावला संपादक असताना लेखन केलं होतं. त्यांच्या पुस्तकाचा परिचय करून दिला होता. सटायर होतं. सरकारवर टीका करणारं प्रहसन त्यांचं होतं. अरे सरकार सरकार नावाचं एक नाटक त्यांनी त्यावेळेला लिहिलं होतं. त्याच्यावर मी लेखन केलं होतं. त्यांची प्रत्यक्ष भेटही नव्हती. तिथून तो स्नेहाचा धागा जुळला. योगायोगाने पुण्यात आल्यानंतर त्यांच्या अनेक भेटी झाल्या. मगाशी दोघं सहकाऱ्यांनी त्यांच्या स्नेहींनी उल्लेख केला, आरतीताईंनी पण उल्लेख केला की या सभागृहातच ते आहेत. कराड सरांशी त्यांचं असलेलं नातं, जेव्हा जेव्हा ते कराड सरांना भेटण्यासाठी MITमध्ये येत होते, एक तर भेट झाल्यानंतर किंवा भेटण्यापूर्वी ते आवर्जून लोकमतच्या कार्यालयामध्ये लॉ कॉलेज रोडला यायचे, मला भेटायचे. कबीरवाणी नावाचं त्यांचं जे अतिशय संशोधनात्मक अभ्यासात्मक तो ग्रंथ आहे, त्याच्या प्रक्रियेतही माझा छोटासा वाटा होता. ते विचारायचे, बोलायचे. तो ग्रंथ घेऊन कार्यालयात आले होते. शेक्सपियर म्हणतो की नावात काय आहे? नावात खूप काही जादू आहे. रतनलाल सोनग्रा, ज्या माणसाच्या नावातच रतन आहे, तो लाल आहे, त्याच्या आडनावात सोनं आहे आणि तो अग्र आहे. मला वाटतं रतनलाल सोनग्रांचं सगळं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये आहे. सामाजिक विचारांचं सोनं घेऊन हा माणूस आयुष्यभर जगला. त्या सामाजिक विचारांच्या कोंदणात हे रतन आयुष्यभर होतं आणि त्यांनी हा लाल आयुष्यभर या विचारांच्या संघर्षासाठी अग्रभागी राहिला असं मला वाटतं. मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद. डॉक्टर SN पठाण. डॉक्टर रतनलाल सोनग्रा यांच्या जाण्यामुळे दलित साहित्याचा एक वृक्ष कोसळून पडलेला आहे असं मला वाटतं. कारण सोनग्रा साहेबांचं व्यक्तिमत्व हे फार बहुआयामी होतं, बहुगुणी होतं, बहुमुखी होतं आणि मी तर असं म्हणेल की बहुरूपी होतं. कारण ते बाबासाहेबांचे एक पात्री प्रयोग करायचे. डॉक्टर सोनग्रा साहेबांशी बोलताना आम्ही दिलखुलास बोलायचो. कोणताही ताण आमच्या मनावर नसतं. त्याचं कारण असं की आमचे विचार एक होते. म्हणून ते माझ्या गावी 2 वेळेला आले, वहिनींच्या बरोबर आले. आणि विशेष म्हणजे त्यांचं साहित्याची जी उंची होती, म्हणजे मला आठवते डॉक्टर रत्नाकर बापूसाहेब मंत्रकर, त्यांचे मित्र, नगरचेच प्राध्यापक, ते मला म्हणाले, डॉक्टर पठाण तुम्ही आधी सोनग्रा सरांचं सोन जातक वाचा आणि मग तुम्ही टाकीचे गाव लिहा. तर मी जे माझं टाकीचे गाव चरित्र लिहिले ते त्यांच्यानंतर लिहिलं. इतके बारीक सारीक प्रसंग ते मुस्लिम मूल्यातच राहायला होते. त्यांनी जे वर्णन केलं इतकं बारीक सारीक, आता इथं वेळ नाही सांगायला. त्या बाराबाम कोठला आणि ते ताजेची मिरवणूक आणि ते काय सांगायचं, ते रामलीलाचे प्रयोग,
असा साहित्यिक पुन्हा होणे नाही, असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व मान्य कराड साहेबांनी बरोबर शोधलं होतं. जसं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे अष्टप्रधान मंडळ होतं, तसं मान्य कराड साहेबांची एक कोर टीम आहे, त्याला अष्टप्रधान मंडळ म्हणा वाटल्यास. त्यात सोनाग्रा असे एक शिलेदार होते की पसायदान आणि पंचशील हे जर एक झालं तर जगामध्ये विश्वशांती नांदेल, आणि याचे शिलेदार होते डॉक्टर सोनाग्रा. त्यामुळे ते रत्न म्हणून त्यांना हाक मारायचे, आणि ते होणार आहे. जरी आज झालं नाही तरी आता युद्धाची आपल्याला गरज नाही, आता आपल्याला बुद्ध पाहिजे, हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. तेव्हा असा माझा मित्र न विसरता प्रत्येक रमजान ईदला माझ्या घरी वहिनी आणि रतनलाल येऊन शिरखुर्मा खाणारे आता परत येणार नाही, याचं मला मनस्वी दुःख आहे. मी त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो आणि त्यांना शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना माझी श्रद्धांजली अर्पण करतो. आंबेडकरी चळवळीतील आणखी एक प्रभावी नेतृत्व टेक्सास गायकवाड यांना मी बोलवतो. नमो बुद्धाय. बुद्ध, शिवबा फुले आंबेडकर, शाहू आणि लोकशाहीर अण्णा भाऊ यांच्या प्रबुद्ध विचारसरणीस माझं अभिवादन. आज आपण आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाला, मार्गदर्शकाला अभिवादन करायला जमलेलो आहोत. प्रथम मी MITचे संस्थापक कुलपती डॉक्टर विश्वनाथ कराड या आमच्या भावाला मी अभिवादन करतो, कारण की मैत्रीला जपून, मैत्रीला जागून त्यांनी हा कार्यक्रम ठेवला सोनाग्रा सरांचा. सोनाग्रा सर प्रथम कम्युनिस्ट, नंतर काँग्रेस, नंतर पूर्ण आंबेडकरवादी झाले होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या गोरगरिबांच्या उत्कर्षासाठी घालवलं. जेव्हा त्यांना निरोप द्यायचो मी, सगळं सोडून, म्हणजे लहान मुलं, घरदार सोडून, नोकरी सोडून ते यायचे आणि मला अभिमान वाटतो. त्यावेळेस ते म्हणायचे, त्यांची जी थोरली मुलगी आहे, थोरली मुलगी पूर्णपणे संसार सांभाळायची, त्यांचं दुसरं लग्न झालं नव्हतं. सोनाग्रा म्हणायचे, ही ह्या मुलांची सुद्धा आई आहे आणि माझी सुद्धा आई आहे, असं तिचं काम होतं. आणि आता आरतीचं खास कौतुक करावं लागेल, कारण की आपल्या वडिलांना जे काय मिळालं ना ते दिलं गेलं पाहिजे, त्यांना जे जे हवं ते मिळालं पाहिजे, त्यांचं साहित्य प्रकाशित झालं पाहिजे, यासाठी त्यांनी जे काही केलं ना, खरोखर तिचंसुद्धा या प्रसंगी कौतुक करावंसं वाटतं. त्यांची पहिली भेट दादासाहेब प्रभुत्यांच्या मार्फत झाली आणि पहिल्या भेटीतच सोनाग्रा म्हणाले की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हिंदी चित्रपट करायचा. त्याच वेळेस त्यांनी माझ्या हृदयात स्थान घेतलं की मारवाडी माणूस आणि म्हणतोय की बाबासाहेबांचा सिनेमा करता. आमचे बंधुभावाचे संबंध जुळले. त्यानंतर त्यांनी दलित रंगमंचासाठी भरपूर योगदान दिलं. त्यांचं नाटक जनतेशी भेट माझी घडवा हे भयंकर लोकप्रिय झालं आणि ते दलित रंगमंचाच्या वतीने ते सादर केलं गेलं. सोनाग्रा सर ऐतिहासिक दमभूमीच्या संघर्षामध्ये सतत सोबत होते. दर 25 डिसेंबरला तिथं त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कवी बादशाह सईद यांचं, भीमशाहीर हरीश हिरापुत्र भावर गुरुजीचे भाषण ऐकायला गर्दी करायची आणि म्हणून आता दमभूमी तिथं उभी राहिली. मला या प्रसंगी एवढंच सांगायचं की सोनाग्रा सर त्यांनी जे काही लिहिलं त्यांच्यामध्ये बुद्ध, फुले, कबीर, आंबेडकर यांचा प्रभाव होता आणि त्यांची अशी इच्छा होती की कबीर युनिव्हर्सिटी तयार झाली पाहिजे. तर आता सर्व शक्तिमान आमचे भाऊ डॉक्टर विश्वनाथ कराड आहेतच, पण मी आरतीला सांगेन की त्यांची ही जी इच्छा होती की कबीर युनिव्हर्सिटी व्हावी, तर त्यासाठी तिला गती देणं, तू जर का पुढं झाली तर विश्वनाथजी आहेत, आम्ही सगळेच आहोत, त्याला आकार येऊ शकेल असं मला वाटतं. बघा, जे साहित्यिक गोरगरिबांचे प्रश्न मांडतात
ज्यांच्याकडे जात नसते, ज्यांच्याकडे पैसा नसतो, त्यांची फार वाहवा होत नाही. जसं अण्णाभाऊंचं झालं. अण्णाभाऊंचं त्यावेळेस ते दुर्लक्षित केले गेले. युगकवी वामनदादा कर्डक दुर्लक्षिले गेले. तसेच सोनग्रा देखील दुर्लक्षित गेले. त्यांच्याकडे एवढी मोठी कॅपॅसिटी होती, पण ते मागे राहिले. पण एवढं मला सांगायचं आहे की जसं आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा गजर होतो, गवगावा होतोय, युगकवी वामनदादा कर्डकाच्या साहित्याचा गौरव होतोय, तसाच गौरव एक दिवस सोनग्रांचा साहित्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपण सर्वजण झटवू, एवढं मी या प्रसंगी बोलतो. आपली रजा घेतो. जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. यानंतर भारतीताई सोनग्रा आणि त्यानंतर उल्हासदादा पवार आपलं मनोगत व्यक्त करतील. मी भारती, पेशाने शिक्षिका. बोलायला खूप येतं, कोणत्याही विषयावर खूप बोलू शकते, पण आज पप्पांबद्दल बोलायचं आहे ना, शब्द नाही आहेत. कोणीतरी काल म्हणालं की प्राध्यापक सोनग्रा आपल्यामध्ये देहाने जरी नसतील, पण ते विचाराने आपल्यासोबत आहेत. नाही, प्राध्यापक सोनग्रा देहानी पण आपल्यासोबत आहेत. त्यांनी जाताना आपले नेत्रदान केलेलं आहे आणि कोणाच्या तरी मार्फत ते डोळे आपल्याला बघणार आहेत. म्हणून मला त्याचंही दुःख नाही आहे. त्यांनी नेत्रदान केलेलं आहे. खरं तर देहदानाचंच होतं, पण काही कारणामुळे देहदान पूर्ण नाही होऊ शकलं. नेत्रदान केलेलं आहे. एक कविता माझ्या मित्रांनी पोस्ट केली 1975 सालाची. खूप काही आहे बोलायला, 2 मिनिटातच सांगते. 1975 सालची कविता आज माझ्या अंगावर काटा करून गेली. मी नव्हती वाचली की मस्जिदीमध्ये मांसाचा तुकडा आढळला, सगळे ओरडले, सुअर का गोष्टे, सुअर का गोष्टे, तलवारी घेऊन निघाले. मंदिरामध्ये मांसाचा तुकडा आढळला, गाईचा मांस घेऊन हिंदू निघाले तलवार घेऊन. दोघं एकत्र आले, कोणीतरी समजवलं, अरे बाबा गप्प बसा, हे गाईचं मांस नाही आहे, हे सुअर का गोश्त नहीं है, ये इंसान का है. तेव्हा दोघं धर्माचे अनुयायी म्हणाले, अच्छा तो फिर ठीक है, सुअर का नहीं है, इंसान का ही है ना, ठीक आहे. हिंदू म्हणाले ठीक आहे, गाईचं नाही आहे ना, माणसाचंच आहे, माणसाची किंमत नाही आहे. हे त्यावेळेस 1975 सालची छोटीशी कविता. ती कविता नाही मी बोलून दाखवली, त्याचा अर्थ मी सांगितलेला आहे. बाबांनी असं सांगितलेलं आहे की 7 भावंडामध्ये फरक केला नाही. मिलिंद, अरुणा, भारती, आरती, ललित, विदुला, विस्मिता. काटकसर झाली, पैशांची चणचण आयुष्यभर होती. आरतीने अतिशय मदत केलेली आहे. जेव्हा विस्मिता गेली त्यावेळेस पप्पांना एक कार मिळाली आणि ते प्रत्येक वेळेस बोलायचे की आता मी सुखाने प्रवास करतोय. बसनी करत होते शेवटपर्यंत, पण त्यानंतर त्यांनी सुखाने प्रवास केला. आणि त्याही नंतर आरतीची जितकी काही करू शकत होते आरतीने केले, भावंडांनी सगळ्यांनी. जसं आता टेक्सास सर म्हणाले की अरुणाताई तर त्यांची पण आई होती, आमची तर होती, तिने पूर्ण आम्हाला सांभाळलं 5 भावंडांना. आरतीला हुजूरपागेत घातलं, ललितला इंजिनियर बनवलं, मला शिक्षिका बनवलं. आम्ही आज जे काही आहोत मम्मी, आम्ही जे काही आहोत आमच्या बाबांमुळे आहोत. प्रखर आहोत. जात धर्म आमच्यामध्ये नाही. पारसी आहेत आमच्याकडे पंजाबी आहेत, आमच्याकडे ब्राह्मण्स आहेत. प्रत्येक प्रांताचे धर्माचे सुना आहेत. ते सर्व धर्म समभाव फक्त बोलण्यापुरतं नाही, पण जो पगडा होता तो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. प्राध्यापक
कराड अंकल, कुठे चालले पप्पा? MITला चाललो आहे. कुठे चालले पप्पा? आज MITमध्ये असं आहे. फक्त कराड अंकलमध्ये आज पुण्यामध्ये येण्याचं काय होतं? फक्त कराड अंकल होते. कराड अंकलमुळे पप्पा इथे पुण्यात आले. MIT आणि प्राध्यापक सोनग्रा हे एक समीकरण झालेलं आहे. मला वाटतं, मला माहिती आहे कराड अंकलला पण निज ज्योती जी पूर्ण अक्कांबद्दल जे लिहिल्या गेलं आहे ना, ते माझ्या घरामध्ये मी आणि बाबांनी बसून लिहिलेलं आहे. दोघांनी एकत्र लिहिलेलं आहे ते ज्योतिषी निज अक्कांबद्दल. ते माझ्याकडे व्हिडिओ पण आहे पूर्ण. जेव्हा जेव्हा पप्पा बोलायचे ते पूर्णपणे संग्रहित करून माझ्या घरी 4 मजले चढून दररोज यायचे. आम्ही 2 जण बसायचे आणि अक्कांबद्दल लिहिलेलं आहे ते मी देईल कराड अंकलला ती पूर्ण व्हिडिओ. जास्त नाही बोलता येते, बाबाच आहेत आणि तुम्ही सगळे बोललेले आहेत, सगळ्यांना माहिती आहे. शेवटचं एकच बोलते, माझ्याबरोबर बोला, जय भीम. प्राध्यापक रतनलाल सोनग्रा, आचार्य सोनग्रा यांचा माझा परिचय जवळजवळ 50 वर्षापासून. ते मुंबईला मी जेव्हा टिळक भवनमध्ये मुक्कामाला होतो प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात, तेव्हा त्या कार्यालयामध्ये जी माणसं यायची, त्यावेळी दादासाहेब रुपे होते, प्रभाकर कुंटे, तुषार पवार, शरद पवार, आणि एक वैचारिक अशी मेजवानी असायची त्या ठिकाणी. आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना प्राध्यापक रतनलाल सोनग्रांची माझी ओळख झाली. आणि एक झपाटलेलं व्यक्तिमत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व, बहुभाषी व्यक्तिमत्व, बहुज्ञानी व्यक्तिमत्व मला भेटलं. त्याचा मला मनस्वी आनंद झाला. मी काल परवा जेव्हा घरी आलो अंत्यदर्शन सोनग्रांचं घेण्याकरता, आणि सर्व झाल्यानंतर जेव्हा त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली, तेव्हा एकापाठोपाठ एक जय भीम, लाल सलाम आणि रामनाम सत्य असा अंत्ययात्रा निघाली. मी विचार करत होतो की यांची व्यापकता, माननीय सोनग्रा सरांची वैचारिक ही जी अफाट अशी, त्याचं काही वर्णनच करता येत नाही, त्याचं काही विशालता त्याची सांगता येत नाही. म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यापर्यंत असं बहुआयामी समन्वयाचं ते नेहमी कुठल्या तरी अशा एकांगी वातावरणात वावरले नाहीत. त्यांनी समन्वय करण्याचा प्रयत्न केला आणि तो अत्यंत मनस्वी, मनापासून केला. त्याचा मी साक्षीदार आहे. कबीरापासून बुद्धापर्यंत, बुद्धापासून कबीरापर्यंत, ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानापासून तुकोबांच्या वैश्विक मानवतेपासून ते अलीकडच्या गाडगेबाबांपर्यंत. आणि आत्ता मी पाहिलं, मला त्यांचे बंधू आपण बोलत होता, कॉम्रेड डांग्यांचं भाषण आपण ऐकायला गेलेला होता. म्हणजे राजस्थान ते नगर, नगर ते मुंबई, मुंबई ते पुणे, असा जो त्यांचा भौगोलिक प्रवास. आणि वैचारिक तर त्या प्रवासाचं खरं सांगू तुम्हाला, आजच्या काळामध्ये ज्याची मनस्वी गरज आहे, अत्यंत गरज आहे, असं वैचारिक व्यक्तिमत्व हे रतनलाल सोनग्रांचं होतं. काव्य, गीतं, हिंदी, मराठी, पाली, अर्धमागधी, संस्कृत, इंग्रजी, आणि या सर्वांचा अत्यंत धीर गंभीर अभ्यास. कबीराच्याबद्दल आता टेस्टने सांगितलं, खरं आहे की कबीराच्याबद्दल तर म्हणजे, आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरुस्थानीच मानलेले आहे कबीरांना. पण कबीरांचा वाङ्मयाचा देखील इतका चिकित्सक अभ्यास. आणि अगदी अलीकडच्या काळात, मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी त्यांचं जे पुस्तक प्रसिद्ध झालं, आणि त्याची दखल आत्ता म्हणजे जी खंत काही मंडळींनी या ठिकाणी व्यक्त केली ती खरं आहे. कधीकधी ज्याची दखल घ्यायला पाहिजे त्याची दखल घेतली जात नाही. आणि आजचा काळ तर इतका उथळ आहे की स्वयंभू विचारवंत, स्वयंभू इतिहास संशोधक, स्वयंभू ज्ञानी यांची गर्दी
आपल्याला दूरदर्शनच्या पडद्यापासून रस्त्यावर पाहायला मिळते, तेव्हा खरा जो ज्ञानी असतो ना तो बिचारा असा अलिप्त असतो. आणि त्याचं मूर्तिमंत नाव म्हणजे आचार्य रतनलाल सोनाग्रा. आज त्यांच्या मुलींचं मनोगत आणि तुमच्या भावना मी ऐकत होतो. मला खरं सांगतो की काय संस्कार आणि जीवन कसं असतं. आपल्या कुटुंबापासूनच सुरुवात करायची असते. बोलणं फार सोपं असतं, पण सर्व धर्म समभाव त्यांनी खरंच आहे. धर्म, जात, पंथ, भाषा पलीकडे जाऊन खरी जी व्यापकता होती ती विचारात नाही, त्या आचरणात होती. विचारात तर होतीच होती, पण आचरणामध्ये होती. आणि म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व मला फार मनापासून भावलं. मला आठवतं, ज्या शिदोरी ह्या प्रदेश काँग्रेसच्या मुखपत्राचा मी आत्ता संपादक आहे, त्याचा ऐन अत्यंत अवघड काळामध्ये शिदोरीचं संपादकपद हे प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा यांनी भूषवलेलं आहे. विलासराव सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते आणि त्यांना साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष करायचं होतं. आघाडीच्या सरकारमुळं ते वाट्याला गेलं, तर विलासरावांनी काय केलं की त्यांच्यासाठी उपाध्यक्षपदाची कायदा करून वटहुकूम काढला आणि त्यांना साहित्य संस्कृती मंडळाचं उपाध्यक्ष केलं महाराष्ट्राच्या. आणि नंतर मग काही काळ हंगामी त्यांनी अध्यक्ष म्हणूनही काम केलं. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये 80 वैचारिक पुस्तकं, त्याचं प्रकाशन आणि प्रबोधन करणारी समाजाला ही प्रामुख्यानं कराड आपल्या सोनाग्रा सरांनी केली. निवडणुकीचा काळ तर मला असा आठवतो की 80-85 साधारणपणे ते 95-2000पर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुलुक मैदान तोप ज्याला म्हणता येईल असा कुठलाच जिल्हा नाही महाराष्ट्रातला की जिथं रतनलाल सोनाग्रा पोहोचले नाहीत. आणि भल्या साहित्यिकांशी वैचारिक संघर्ष करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. ती मी फार जवळून पाहिलेली आहे. त्यांचा चिकित्सक अभ्यास करून त्यांच्याबद्दल आदराची भावना केली, ती व्यक्तच केली. पण एखाद्या वेळी वैचारिक मुद्दा जर मांडायची वेळ आली तर ते अत्यंत चिकित्सकपणे पण आक्रस्ताळेपणे न करता ती कशी मांडावी याचं मूर्तिमंत उदाहरण मी सोनाग्रा सरांच्या सानिध्यामध्ये अनुभवलेले, पाहिलेले आहे. मला खरं कराड सरांना खरं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की शेलार मामांच्यापासून, बाळासाहेब भारद्यांच्यापासून किंवा अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांना, आणि अलीकडच्या काळामध्ये तर खरोखर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे MIT कराड सर आणि सोनाग्रा असं एक समीकरण त्या ठिकाणी होऊन गेलं होतं. मनस्वी आदर त्यांना या संस्थेबद्दल आणि यांच्याबद्दल. आणि म्हणून आता अक्कांचा उल्लेख केला, प्रयाग अक्कांचा. मला खरोखर म्हणजे एक कौटुंबिक वातावरणामध्ये माणूस कसा वाढावा आणि कशा प्रकारे आपलं जीवन, कारण सध्या विचार सांगणाऱ्यांची आणि बोलणाऱ्यांची गर्दी खूप आहे, आचरण करण्याची अत्यंत नगण्य आहे. आणि आचरण करणं हे खूप अवघड असतं. त्यांना देहदान करायचं होतं, आत्ता सांगितलं आपण, पण निदान त्यांनी आपले डोळे दान केले. आणि ते डोळे कुठेतरी आज जगाला तुम्हाला मला पाहत असतील, आपल्याला भेटतीलही कदाचित, सांगता येत नाही. आणि कदाचित त्या डोळ्यातून तुम्हाला मला दिसेल सोनाग्रांचा विचार, आणि तो विचार जिवंत ठेवणं. मला आज आठवतं, मी नानापेठेत मुळात राहत होतो, अहिल्याश्रमाच्या बरोबर शेजारी. आज अहिल्याश्रम मी खरंच सांगतो की किती ऐतिहासिक भूमी आहे, किती महत्त्वपूर्ण आहे, हे पुण्यातल्या बऱ्याच अलीकडच्या लोकांना कळणार सुद्धा नाही. फार अवघड मस्के, बरोबर आहे की टेक्सास. आणि परवा 1915ला जेव्हा महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी DC मिशन त्या ठिकाणी स्थापन केलं, त्याला 110 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा त्यांनी त्या ठिकाणच्या संस्थेमध्ये सगळ्या मंडळांना भेटून सर्व मिटिंग होऊन त्या 110 वर्षाची आठवण म्हणून तिथे एक फलक लावला. आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांनी मला बोलवलं. आणि मी दोघंही शेवाळ्यांचे चिरंजीव आणि इतर तिथले पदाधिकारी त्या अहिल्याश्रममध्ये हजर होते. पण आज कित्येक लोकांना माहिती नाही की 1915 साली महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी ही संस्था त्या ठिकाणी काढली. आणि त्यावेळी सरांचं, मला सोनाग्रा सरांचं भाषण आठवते की इंदोरचे त्यावेळचे महाराज सर तुकोजीराव होळकर यांनी 1915 साली त्यावेळी विठ्ठलरामजी शिंदेंना 16,000 रुपये दिले. त्यातली त्यांनी ती 15,000 रुपयाची 10 एकर जागा घेतली आणि त्या ठिकाणी पहिलं हॉस्टेल दलित मुलांच्याकरता बांधलं. ही सगळी आठवण सोनाग्रा सरांनी केलेली, ती गतीत केलेली आहे, ग्रंथित केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज
एकांगीपण, एकारलेपण विचारांचं आणि त्यातला तणाव, त्यातून होणारा संघर्ष, त्यातून होणारा रक्तपात, त्यातून होणारा द्वेष आणि सोडाची भावना, यातून समन्वयाचा मार्ग काढणारी माणसं फार कमी आहेत. आणि त्या कमी माणसांच्यामध्ये सोनेकरांचं स्थान खूप मोठं असेल. मी या ठिकाणी भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर वरप्रभ शिरगावकर यांना विनंती आहे की आपलं मनोगत व्यक्त करावं. 1980 साली मी त्यांच्या संपर्कात आलेलो आहे आणि त्यांचं आचरण केलेले आम्ही लोक आहोत. रतनलाल सोनाग्रा म्हणजेच मी जे अनुभवलेले आहेत ते अरहंताचं दर्शन घेणार लोकोत्तर माणूस. अरहंत काय आहे ते आपल्याला कळेलच, पण मी त्यांना ज्या वेळेला भेटलो, अनेक वेळा मी भेटतोय, मी चार्ली म्हणून आहे आता, त्यावेळेला ते अरहंताचं दर्शन, लोकोत्तर दर्शन मी घेतलेलं आहे. आणि आचरण करणं हे मी त्यांच्याकडून शिकलो आहे, शिकतोय आणि शिकणार आहे आणि ते करणार. थँक्यू व्हेरी मच. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस. आचार्य सोनाग्रा यांना मी अभिवादन करतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. नास्तिकांचं एक अध्यात्म असतं आणि म्हणून बुद्ध, महावीर या अवैदिक परंपरेचं एक अध्यात्म आचार्य सोनाग्रांनी पचवलेलं मला दिसतं. ज्ञानेश्वरापासून ते बुद्धापर्यंतचा आस्तिक आणि नास्तिक अशा प्रकारची जाणीवा आणि अभ्यास ज्या माणसानं आयुष्यभर पेलला, पचवला आणि प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांनी पेरला ते आचार्य सोनाग्रा. विद्वान हे कुटुंबाला वाऱ्यावर सोडून समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न करत असतात, पण ही कुटुंबाची सर्वसमावेशकता, कुटुंबाची सुरक्षितता, विकास यासह समाजाची परिपक्वता आणि समाजाचं शुद्धीकरण, राजकारणाचं, विचाराचं शुद्धीकरण आचार्य रतनलाल सोनाग्रांनी आपल्या आयुष्याचं ध्येय मानलं. आणि म्हणूनच आपल्या मुलामुलींना विवाहाचं पूर्ण स्वातंत्र्य, जाती धर्माच्या बंधनामधल्या व्यवस्थेमध्ये आंतरजाती विवाह करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य रतनलाल सोनाग्रांनी दिल्यामुळं हे कुटुंब सर्वार्थानं आंतरभारतीला सुसंगत आणि भारतीय संविधानाला सुसंगत अशा प्रकारचं राहिलेलं आहे. कौटुंबिक सुबत्ता झाल्यानंतर समाजाची सुबत्ता आणि समाजाचं अज्ञान दूर करावं यासाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा फुले, बुद्ध आणि महावीराच्या अशा सर्व धर्माच्या मानदंडांना एकत्रित जोडणारं, एका धाग्यामध्ये गुंफणारं त्यांचं मानवतावादी सूत्र मला वंदनीय आहे. एक महापुरुष, एक चळवळ, एक संत, एक सांस्कृतिक प्रवाह अशामध्ये भारतीय मानसिकता आणि जगाची मानसिकता गुंफली असताना या सर्वांच्या पलीकडे जाऊन सर्व महापुरुषाचं सामर्थ्य, सर्व संतांचं सामर्थ्य एकत्रित करणारा हा प्रगल्भ अशा प्रकारचा बहुआयामी, बहुसांस्कृतिक अशा प्रकारचा विद्वान होता. आणि विद्वानांची तीच खरी कसोटी आहे. एका चळवळीला आत्मसात करणारा, एका चळवळीचं भाष्य करणारा असा विद्वान मला अपूर्ण वाटतो आणि संविधान सुसंगत मला वाटत नाही. रतनलाल सोनाग्रांची संबंध जर विद्वत्ता पाहिली तर बाबासाहेब आंबेडकरापासून, बुद्धापासून, महात्मा फुल्यापर्यंत आणि अण्णाभाऊ साठेपर्यंतची ती विद्वत्ता जाऊन पोहोचते. कबीर, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर सुद्धा अभिजन आणि बहुजन अशा प्रकारचा फरक न करता त्यांनी संबंध संताचं संतत्व पेललं, पचवलं. अभिजन महापुरुष आणि बहुजन महापुरुष असा विचार न करता, असा भेद न करता, महापुरुषांना आणि संतांना जात धर्म नसतो, ते देशाचेही नसतात, ते संबंध मानवी विश्वाचे कल्याणाचे असतात. हा भाव आणि ही संबंध अर्थ लक्षात घेऊन त्यांनी सर्वार्थाची, महापुरुषाची आणि संतांचं संतत्व एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या संबंध भूमिकेतला विश्वनाथ कराडांच्या विश्वशांतीचा आणि विश्वकल्याणाचा विचार हा अत्यंत मला महत्त्वाचा वाटतो. विश्वशांतीचा परिवार हा सोनाग्रांच्या योगदानाशिवाय अपूर्ण आहे आणि सोनाग्रांचं आयुष्य विश्वशांतीच्या संदर्भाशिवाय अपूर्ण आहे. ही सर्वार्थाची पूर्णता, संवादी अशा प्रकारचं सामर्थ्य MITच्या विश्वशांतीच्या ध्येयवादामध्ये आहे आणि कराडांच्या, आपल्या विश्वनाथ कराडांसह सोनाग्रांच्या ध्येयवादी बहुआयामी अशा प्रकारच्या सांस्कृतिक संचितामध्ये आहे. संस्कृत संचित
जे संबंध पेलण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये पुस्तकामध्ये आहे, त्यांच्या संबंध परंपरेमध्ये आहे. बहुसांस्कृतिक एकतेचा विचार करणारा हा माणूस संबंध देशाचा आणि संबंध महाराष्ट्राच्या भूगोलाला एकात्म करतो. त्यांचा जीवन प्रवास संबंध भारतभर झालेला आहे. शरद पवार, प्रतिभाताई पाटील ते विश्वनाथ कराड, विठ्ठल गायकवाड आणि आमचे भगवानराव वैराट. झोपडपट्टीत जेवढा हा माणूस रमतो तेवढाच हा हवेलीमध्ये आणि त्यांच्या श्रीमंत लोकांच्या संबंध सहवासात सुद्धा तो रमतो, बुद्धिवादामध्ये रमतो. सामान्य कार्यकर्ता ते असामान्य नेतृत्व, असामान्य बुद्धिवादी अशा प्रकारच्या सर्व धर्मीय मानदंडांना पचवण्याची क्षमता आपल्या सोनाग्रामध्ये, त्यांच्या विद्वत्तेमध्ये आहे. आणि हीच विद्वत्ता खऱ्या अर्थानं जगाला एकात्म करणारी, जगाला दुःखमुक्त करणारी. माणूस हा अपूर्ण आहे, त्या अर्थानं प्रत्येकजण अपूर्ण आहे. माणूस हा मर्त्य आहे आणि म्हणून रतनलाल सोनाराचा मृत्यू हा नैसर्गिक आहे, तो स्वाभाविक आहे. पण त्यांच्या विचाराची झेप, त्यांच्या विचाराची बांधणी आणि त्यांची एकूण विश्वात्मक जाणीव ही मला अधिक महत्त्वाची वाटते. जगात युनोचा नागरिक म्हणून जगताना, भारताचा नागरिक म्हणून आता सर्वच जगत आहेत, पण युनोचा नागरिक म्हणून जगताना मला वाटतं रतनलाल सोनाग्रांची बौद्धिक संपदा ही अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरक आणि उपयुक्त ठरणारी आहे. कारण या संबंध त्यांच्या विचाराला मर्यादा नाहीत, देशाच्या नाहीत, धर्माच्या नाहीत आणि त्याचबरोबर जातीच्या तर मुळीच नाहीत. या जातीच्या धर्माच्या पलीकडली मानवतावादी भूमिका ही सोनाग्रांच्या विचारांचं, भूमिकेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून सर्व द्वंद्वांना पेलणारी, सर्व द्वंद्वापलीकडे जाऊन माणूस पण पाहणारी त्यांची विद्वत्ता मला सर्वार्थानं वंदनीय वाटते. विद्वानाला तर ते वंदनीय आहेतच, पण सामान्य माणसाच्या दुःखमुक्तीसाठी जे प्रयत्न, चळवळी चालू आहेत, त्या मार्क्सवादी चळवळी, त्या संबंध समाजवादी चळवळी, त्या गांधीवादी चळवळी, त्या गोळवलकरवादी चळवळींना सुद्धा एक आदर्श अशा प्रकारचा उजव्या आणि डाव्यानं वंदनीय असणारं व्यक्तित्व सोनाग्रांचं आहे. त्यांचा विचार कधीही मरणारा नाही, कारण तो विश्वशांतीचा आहे, तो कारण विश्व कल्याणाचा आहे. जो विचार या सभागृहातून, या संबंध MITच्या विश्वशांतीच्या ध्येयवादातून पुढे आलेला आहे आणि विश्वनाथ कराडांचं हे योगदान मला अत्यंत वंदनीय, महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणूनच त्यांनी पुढाकार घेतलेल्या या संबंध श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यामध्ये मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. सोनाग्रांच्या संबंध श्रद्धांजलीमध्ये जो न्याय मिळणार आहे, जो समर्थ आणि सर्वव्यापी, सर्वांगीण स्वरूपाचा, सर्व सांस्कृतिक प्रवाहाचा न्याय जो दिला जातो आहे, तो याच भूमिकेतून, याच पवित्र अशा प्रकारच्या ठिकाणी विश्वनाथ कराडांच्या उपस्थितीमध्ये तो दिला जातो आहे. अन्यथा दुसरीकडे एकांगी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, एकांगी अशा प्रकारचं त्यांची बाजू मांडली जाईल. हे समग्र मानवता पेलणारा, समग्र मानवाचे दुःख हरण करणारा आणि समग्र मानवाच्या शुद्ध प्रबोधनासाठी समर्पित असणारा या विद्वानाला मी माझी भावांजली अर्पण करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर बजरंग कोरडे यांना विनंती आहे, आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा सर हे अंतर्बाह्य पुरोगामी विचाराचे लेखक, विचारवंत, साहित्यिक आणि एका अर्थानं सांस्कृतिक कार्यकर्ते होते. आणि त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावा असल्यामुळे मला वाटतं पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या आणि जगभरातल्या सुद्धा कित्येक व्यक्तींशी, संस्थांशी त्यांचं जीवन स्पर्श करून गेलेलं आहे. मी एक छोटा माणूस आहे, पण इव्हन माझ्या सुद्धा बरोबर 4 क्षण त्यांनी घालवलेले आहेत. पुणे विद्यापीठामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन नावाचं अध्यासन आहे. या अध्यासनामार्फत पुरोगामी शाहिरी या विषयावर मी एक कार्यक्रम घेतला होता, म्हणजे सेमिनार घेतलं होतं. त्याला मी रतनलाल सोनाग्रा सरांना, प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा सरांना आमंत्रित केलं. इतका मोठा माणूस येईल असं मला वाटलं नव्हतं, फक्त मला खडा तर टाकून बघूयात. पण त्या माणसाने कार्यक्रम स्वीकारला, इतका मोठा माणूस कार्यक्रम स्वीकारला. ते आले, त्यांनी व्याख्यान दिलं आणि नंतर त्या सेमिनारमध्ये वाचलेल्या निबंधांचं एक पुस्तक काढलं गेलं, पुरोगामी मराठी शाहिरी नावाचं, जे मीच संपादित केलं. त्यात नंबर 2 क्रमांकाला प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा सरांचा लेख आहे. 15/9/2022 साली
इतक्या लांबून ते त्यांचे सहकारी भालचंद्र गव्हाणे साहेब यांच्याबरोबर माझ्या सूसच्या घरी ते आले आणि त्यांनी अण्णाभाऊंचं पुस्तक मला भेट दिलं. त्याचबरोबर सोनं जातक नावाचे त्यांचे जे खंड आहेत 14 खंड तेही मला त्यांनी दिले. इतका मोठा माणूस पण इतक्या छोट्या माणसाची दखल घेत होता, हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. अशा महान व्यक्तिमत्वाला मी अभिवादन करतो, आदरांजली अर्पित करतो. त्यांच्या कुटुंबियांना आणि आपल्या सर्वांना त्यांच्या जाण्याचं दुःख सहन करण्यासाठी शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देत आपल्या भावना व्यक्त करतील. आपल्या सर्व भावना मी अतिशय मनापासून ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. काही माणसांची जीवनातली नाती ही आढळ असतात असं म्हणतात. खरं म्हणजे MIT आणि रतनलाल सोनग्रा किंवा आमचे इतर अनेक सहकारी यांच्याशी चर्चा करताना चर्चा व्हायची नेहमी की तुमचं पूर्वजन्माचं नातं काय. तथागत गौतम बुद्धाचं 2600 वर्षापूर्वीचं विधान, पंचशील आणि माऊलीचं प्रसादान, असं ते नातं जोडलं जायचं. किंबहुना याचा अर्थ आपण समजून घ्यावा अशी माझी विनंती आहे. खरं म्हणजे लांबलचक बोलणं मोठं अवघड आहे. आळंदीच्या ज्ञानेश्वरांचं नाव आणि रतनचं नाव जोडताना अनेक भावना मनामध्ये येत आहेत. जेव्हा मी असं म्हणालो की पंचशील आणि प्रसादान हे जोडणंही फार अवघड आहे, परंतु आत्ता माझ्यासमोर अचानक आचार्य रतनलालजी सोनग्रा, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, चिंतक, प्रबुद्ध नायक व माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ यांचा भारतीय साहित्य संस्कृती अलंकार पुरस्कार प्रदान सोहळा आणि तो नेमका आजच झाला होता. आत्ताच एवढ्यात माझ्या हातात मला आठवण करून देण्यात आली की काय नियतीचा खेळ आहे, काय योग आहे माहीत नाही, परंतु तोच दिवस आहे आज 14 तारीख. आणि याच दिवशी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचं योग म्हणा, काही पूर्वजन्माचं नात्याची आठवण म्हणा, याची समोर मला आठवण करून देण्यात आली. खरं म्हणजे मला माहिती नाही, माझं गाव रामेश्वर रुई, ज्या गावी माझं गाव फार छोटं आहे, 1,500 वस्तीचं गाव आहे. त्या ठिकाणी कधी काळी जेव्हा अयोध्येच्या राम मंदिराचा फार मोठा विचार चालू होता, त्याच ठिकाणी माझ्या अक्कांचं, प्रयाग अक्काचं मंदिर आहे. आई मला आठवत नाही, पण आईचंही मंदिर आहे. आणि त्याच्या शेजारी राम मंदिर, बुद्धविहार आणि मस्जिद, राम रहीम मानवता सेतू आणि शेजारी मानवता तीर्थ, अशा 5 वास्तू उभारण्याचं भाग्य मला लाभलं. मी त्या भूमीतून आलो आणि या सर्वांचा समारोप करताना मानवता तीर्थाचं एक वेगळं स्वरूप त्या ठिकाणी साकार झालं. आम्ही केलं असं आपण म्हणत नाही, पण जेव्हा अशी माणसं जीवनामध्ये भेटतात, तथागत गौतम बुद्धाच्याबद्दल बोलत असताना
रामेश्वरच्या या दिशेला अतिशय सुंदर आहे राम मंदिर, पण त्याच्यापेक्षा सुंदर आहे बुद्धविहार, त्याच्याही पेक्षा सुंदर आहे ती मस्जिद आहे, आणि नदीला जोडणारा एक पूल बांधला आहे, त्याला राम रहीम मानवता सेतू असं म्हटलं आहे, आणि त्याच्या शेजारी नदी आहे, आणि त्या नदीच्या पुढे मानवता सेतू उभं राहिला आणि मानवता मंदिरही उभं राहिलं. हे काय आहे? नियतीचे खेळ आहेत. त्याच्यामध्ये रतनचा फार मोठा योग आहे. त्यांनी स्वतःच्या हाताने माझ्या रामेश्वर गावामध्ये जेव्हा हे सर्व चित्र महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत, एकच वाक्य सांगतो, सर बसलेले आपलं उल्हादादांनी पाहिलं नाही, परंतु आमचे बाकीचे सर्व मित्र मला दिसत आहेत समोर, की ज्यांनी त्याचं उद्घाटनही केलं होतं. ह्या सर्व आठवणी होण्याचं कारण असं आहे की आचार्य रतनलाल सोनग्रा हे या MITचा एक अविभाज्य भाग म्हणून यांचं नातं जुळलं, आणि आज हा नको तो मनाला ते व्यतीत करणारा दिवस आपण आज साजरा करतो आहे. मी तुमचा सर्वांचा आभारी आशा करताय की फार मोठी माणसं समोर बसलेली आहेत, आणि सर्वांनी अतिशय मनापासून ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की आता याच्यानंतर आपण सर्वजण 2 मिनटं उभं राहूया. सर्वजण उभा राहूया, ज्यांना शक्य आहे परिवारातील लोक समोर येऊ, आणि 2 मिनटं स्तब्ध उभा राहून आपण आचार्य रतनलाल सोनग्रा यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत.